रेकॉर्डिंग चालू केली. ओके ओके. सर्वांना नमस्कार. मी यासीन खान, आपल्या शेळ्यांचे आहारशास्त्र समूहाचे संस्थापक व गट विकास अधिकारी श्री सनेर सर, तसेच आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे सर्व ॲडमिन यांच्या वतीने मी या ठिकाणी ऑनलाईन चर्चासत्रात वेळात वेळ काढून सहभागी झालेले सर्व शेळीपालक शेतकरी बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत करतो. तसेच शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाच्या वतीने शेळीपालनाविषयी आपण वेगवेगळ्या विषयावरती नियमितपणे तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेत असतो. त्यातीलच आज शेळ्यांचे होमिओपॅथी उपचार या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपला बहुमूल्य असा वेळ देऊन उपस्थित राहिलेले लातूर पशुसंवर्धन विभागाचे माजी उपायुक्त आदरणीय श्री डॉक्टर पाचेगावकर सर यांचे उपस्थित सर्वांच्या वतीने मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर चोपडे साहेबांना विनंती करतो की आपण पाचेगावकर सरांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. धन्यवाद. नमस्कार, मी हिम्मतराव चोपडे. आज आपल्याला डॉक्टर महादेव पाचेगावकर सर होमिओपॅथी या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. डॉक्टर पाचेगावकर सर रेणापूर तालुक्यातील कोरेगावचे रहिवासी असून सरांनी 1963 साली पशुवैद्यकीय क्षेत्रातील पदवी व 1965 साली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. सर लातूर येथे उपायुक्त पशुसंवर्धन विभाग या ठिकाणी या पदावर काम केलं. सरांनी 33 वर्षे शासकीय सेवा केली. शेळी मेंढी पालन शेळी मेंढी हा सरांचा आवडता विषय. ज्यावेळेस लातूरला जो किल्लारीला भूकंप झाला होता, त्या भूकंपाच्या नंतर सरांनी तिथल्या शेतकऱ्यांना गाईचं वाटप केलं. त्याचबरोबर आज आपल्या ग्रुपला उपायुक्त राजस्थानला जे उपायुक्त जावेद खान पठाण यांचंही मी स्वागत करतो. यासीन भाई कंटिन्यू करा. धन्यवाद चोपडे साहेब. आपण सरांचा थोडक्यात परिचय ग्रुपला करून दिला. तसा सरांची ओळख आहेच आपल्या ग्रुपला, परंतु एक आपण कार्यक्रमाची भाग म्हणून आपण सरांची ओळख करून दिली. यानंतर मी आपल्या आहारशास्त्र ग्रुपची एक थोडक्यात माहिती उपस्थित सर्वांना करून देतो. शेळ्यांचे आहारशास्त्र समूह महाराष्ट्र या ग्रुपवर शेळ्यांच्या आहाराबाबत अतिशय शास्त्रीय पद्धतीनं सखोल अभ्यास केला जातो. शेळ्यांच्या विविध अवस्था जसे की गाभण काळ असेल, दुधाळा अवस्था असेल, भाकड काळा असेल, यामध्ये कसा आणि कोणता संतुलित आहार द्यावा याबाबत सतत मार्गदर्शन केलं जातं. आणि असे मोफत मार्गदर्शन करणारा हा ग्रुप महाराष्ट्रातील शेळीपालकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असा ग्रुप आहे. त्यामुळेच आज आपल्या ग्रुपची सदस्य संख्या ही 2900च्या पुढे गेलेली आहे. तसेच या ग्रुपमध्ये शेळ्यांचे आहारशास्त्र, आरोग्यशास्त्र असेल, प्रजननशास्त्र असेल, या वेगवेगळ्या विषयाची माहिती या ग्रुपमध्ये दिली जाते. तसेच शेळ्यांना संतुलित आहार देण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेला कोरडा चारा व हिरवा चारा यांचे योग्य प्रमाण करून खुराकावरील खर्च कमी होण्यासाठी सर्वांना मदत होत असते. तसेच या ग्रुपमध्ये शेळ्यांच्या दैनंदिन आरोग्यविषयक समस्या सोडवण्यात येतात. यासोबतच आहारशास्त्र समूहाचे युट्यूब चॅनल असून त्यामध्येही अनेक तज्ज्ञ मार्गदर्शकांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. शेळीपालकांनी जरूर त्यांचा अभ्यास करावा. यानंतर ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत असे आदरणीय डॉक्टर पाचेगावकर सर यांना मी उपस्थित सर्वांच्या वतीने विनंती करतो की आपण मार्गदर्शनाला सुरुवात करावी. सर प्लीज. थँक्यू. आभारी आहे. तुम्ही मला म्हणजे अगोदरच विषय दिले असल्यामुळे माझं काम सोपं झालं. बहुतेक तुम्ही 4 विषय दिलेले आहेत. श्वसन संस्थेचे आजार, त्याच्यानंतर पचन संस्थेचे आजार, त्याच्यानंतर गर्भाशयाचे आजार आणि त्याच्यानंतर बहुतेक कातडीचे आजार, असं 4 ह्याच्यामध्ये तुम्ही मला होमिओपॅथी उपचारचं बोलायला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे मी आता सुरुवात करतो. पण पहिली भूमिका अशी की शेळी काय, मेंढी काय, कुणी काय, एक जीव असल्यामुळे त्या जीवाला होणारे वेगवेगळे आजार काय जे असतील ते त्याचं एक मूळ कारण असतं. त्यामुळे या चौघांना मिळून म्हणजे एक शरीराला काय होतं त्याच्या अप्रोच प्रमाणे हे होमिओपॅथीचा आम्ही वापर केलेला आहे. आता एक उदाहरण म्हणून सांगतो आता तुम्हाला. आपल्याकडे मी तुमच्या ग्रुपचं मागचं सगळं रेकॉर्डिंग वगैरे सगळं ऐकल्यानंतर तुमच्याकडे जंतनाशक औषधं ही देण्याची खूप मोठी तुमच्याकडे ती मोहीम आहे आणि ते तुम्ही देत राहताय. आता मी असं तुम्हाला म्हणतो की ह्या जंतामध्ये सर धोपट आपण सर्वांना
जवळपास सगळ्याला एकच एमबेंडाझॉल किंवा जे काही असेल ते देतो. पण आपण थोडासा जर विचार केला की ह्या सगळ्या जंतामध्ये विशेषतः 3 जास्ती महत्वाच्या बाबी आहेत. त्यातलं एक सिस्टोड म्हणजे टेपवर्म सारखे, म्हणजे टेप सारखं त्याचं जंत पाडतात. त्याच्यानंतर एक ट्रिमॅटोड्स म्हणून एक आहे, सिस्टोड म्हणतात त्याला, आणि ह्याला ट्रिमॅटोड म्हणजे लिव्हर फ्लूक वगैरे असे पर्णाकृती जंताचं हे खेळ. पण आपल्याकडे ह्या दोन्हीचा प्रादुर्भाव थोडासा कमी आहे. त्याच्यानंतर खरा जो प्रादुर्भाव आहे तो नेमॅटोड. त्या नेमॅटोड मध्ये काही जंत पोटात राहणारे आहेत, काही जंत रक्त शोषणारे आहेत, आणि काही जंत आपल्या स्नायूमध्ये घुसतात. अशा 3 प्रकारची ही जंताची मालिका हे लक्षात घ्या. आणि ह्या प्रत्येक मालिकेचा जीवनक्रम म्हणजे ज्याला डेफिनेटिव्ह होस्ट म्हणतो तो फक्त एकच आहे, तो म्हणजे तो प्राणी. तर त्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या जीवनाच्या चक्र पूर्ण त्याच्यातच होतं. आणि हे होत असताना जे काही घटना घडतात त्यातूनच हे श्वसनाचे आजार, त्यातूनच हे पचन संस्थेचे आजार, त्याच्यातूनच गर्भाशयाचे आजार, त्याच्यानंतर चामडीचे आजार, हे एकमेकात गुंतलेली श्रृंखला आहे. होमिओपॅथीमध्ये आम्ही ह्याला सगळ्याला एकत्रित विचार करतो की शरीराला रोग झालेला आहे किंवा त्या रोगामध्ये शरीर कसं काम करतं त्याच्यावर हे ठरतं. आता याच उदाहरणाचं मी पुढे तुम्हाला हे करतो की आपल्याकडे समजा गोल जंत आहेत, ज्याला तुम्ही सगळे जाणता, आस्केरिस लंब्रिकॉइडिस. हे लंब्रिसी म्हणजे जवळपास त्याचं नाव अर्थवर्म सारखं हे दिसतं बघा तुम्हाला, हे पोटातले जंत जे आहेत ते. आता ह्यांचं जे लाईफ सायकल आहे ना फार मजेशीर आहे बघा. त्यांची जी अंडी जेव्हा इन्फेक्शन होतं आपल्या त्या शेळीच्या पोटामध्ये, त्यावेळेला ते फर्टाईल एग म्हणजे काय त्याला फर्टाईल एग अंड्याला म्हणतो, ते त्याच्यापासून त्याचे लार्वे बाहेर पडतात, मोल्टिंग होतं त्याचं. आणि ते लार्वे तुमच्या सगळ्या इंटेस्टाईनला भोकं पाडून लिव्हरचं पोर्टल सर्क्युलेशन म्हणून एक नवीन प्रकार आहे, त्या लिव्हरला असतो तो, त्या पोर्टल सर्क्युलेशन मधून लिव्हर मध्ये जाऊन तिथं ते करतात. आता जेव्हा हे लार्वे आतड्याला पंक्चर करून जेव्हा शरीरात प्रवेश करतात त्या लिव्हरच्या ह्याच्यामध्ये, तेव्हा तिथं त्या आतड्याला भरपूर इजा होते. त्याच्याबरोबर जे आतड्यातले अन्नाबरोबर गेलेले जे काही कोणी जीवाणू असतील तेही त्याच्याबरोबर जातात. अशा तऱ्हेने पहिला जो काही बिमारी आहे तो होतो आतड्याचा रोग, म्हणजे त्याला डायरिया लागतो, शेम कळतं, पांढरी परसाकडी, पिवळी परसाकडी, ज्या त्या प्रकृतीप्रमाणे ते सुरुवात होते. आता त्याच्यानंतर हे लार्वे एकदा त्या पोर्टल सर्क्युलेशन म्हणजे लिव्हरच्या त्याच्यात घुसले, तिथे त्यांचा मुक्काम जवळपास 1 आठवडा असतो. त्याच्यानंतर त्यांची जे वाढ वगैरे होते आणि मग ही लार्वे सगळे लिव्हर मधून त्या पोर्टल सर्क्युलेशन मधून आपल्या रक्तवाहिन्यामधून आपल्या हृदयाच्या उजव्या कप्प्यात जातात. उजव्या कप्प्यात जाताना तुम्हीच विचार करा, ते जेव्हा त्या रक्तवाहिन्यातून प्रवास करतात तेव्हा रक्तवाहिन्याला सुद्धा इजा करतात थोडी बहुत. आणि जेव्हा ते उजव्या लिव्हर म्हणजे हृदयाच्या कप्प्यात जातात तेव्हाही थोडी बहुत इजा करतात. त्यामुळे त्याची काही वेगळी सिम्पटम येतात. मग हे सगळे झालेले पुन्हा ह्यांचा मुक्काम आपल्या फुफ्फुसामध्ये जातो. प्रत्येक आल्व्हिलीमध्ये हे लार्वे जाऊन मुक्काम करतात. तिथं जवळपास 1 आठवडा त्यांचा मुक्काम असतो. आता मला सांगाल, जर श्वसन संस्थेचा विकार किंवा आजार लार्वेच्या लंग्ज मध्ये राहण्यानं जर झाला असेल आणि त्याला जर आम्ही कोणती ट्रीटमेंट देतो तर स्ट्रेप्टोमायसिन आणि जे काही देतो ते देतो. म्हणजे खऱ्या अर्थानं रोग एक आणि उपचार दुसरा. अशा तऱ्हेनं आपण जेव्हा ह्या लार्व्यांचं लंग्स मधला जो रोल आहे तो फार भयानक आहे. त्याच्यामुळे कोरडा खोकला येतो, काही वेळेला म्हणजे त्याच्यातून कोरडा खोकला होतो, काही वेळेला त्याच्यातून म्युकस बाहेर पडतो, त्या म्युकस मधून कधी ब्लड असतं. आणि पहिलं काम प्रत्येक स्टेजला टेम्परेचर येतं. आतड्यात घुसले की टेम्परेचर येतं, म्हणजे ते फिवर ही दुसरी बिमारी पहिल्यांदा आली. त्याच्यानंतर ते जे मध्ये फिरतात
तेव्हा ते श्वसन संस्थे म्हणजे फुफ्फुसात जातात. तिथं ते हे नेमोनियाचे सिम्पटम किंवा जे काही खोकला वगैरे जे काही असेल ते तिथं सुरुवात होते. मग त्याला श्वसन संस्थेचे आजार नाव म्हटलेलं आपण. आता ते नंतर ती लार्वे त्यांचं जे काही तिथं त्या लंग्सला जे काही नुकसान करायचं ते केल्यानंतर मग जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी ते त्या ट्रॅकिया त्याची हे ज्याला आपण लॅरिंग्स ह्याच्याकडे ते प्रवास सुरू करतात. आणि त्या वेळेला त्या जे काही म्युकस मेम्ब्रेन वाटे ते पुन्हा इसोफेगस मधून आणि पुन्हा त्या अबोमॅझम मध्ये जातात. ह्या वेळेला पुन्हा तोच प्रकार सुरुवात होतो. लॅरिंग्स मधून जाताना ते दाह करतात, म्हणजे खोकला कोरडा खोकला सुरुवात होतो, ठसकत मेंढ्या लेबो होतो. त्याच्यानंतर ती जेव्हा त्या छोट्या पोटा म्हणजे अबोमॅझम मध्ये जातात, पुन्हा तिथे जर तिथं हे आस्कॅरिड असतील तर तिथे त्यांचं इरिटेशन सुरुवात होतं, म्हणजे दाह सुरुवात होतो. मग त्याच्यातून त्यांचा जीवन प्रकाश तो ह्याच्यामध्ये जातो, लहान आतड्यात जातो. तिथे मात्र त्यांचं पूर्ण जीवनचक्र पूर्ण होऊन नर आणि मादी जवळपास 6-6 इंच 5-5 इंच त्यांच्या लांबीप्रमाणे तिथे तयार होतात. आणि एकदा ते तयार झाले त्याच्यावर कुठल्याही पचन संस्थेच्या हायड्रोजन ऍसिड असेल, कुठं जे काही एन्झाईम असतात त्याच्यावर ते पचत नाही, म्हणजे ते आपल्या अन्नासारखं त्याला पचवता येत नाही. तर त्याचं कारण आहे त्याच्यामध्ये असेल्युलर एक क्युटिकल तयार असतं त्याच्यावर, आणि त्याच्यावर कुठलंच औषध काम करत नाही. त्याच्यामुळे ते सेफच राहतात. आणि नंतर जर समजा तुम्ही काही जे काही थायबेंडोजॉल किंवा जे काही दिलं असेल, प्रत्येक स्टेजला वेगवेगळे सिम्पटम येतात. मग तुम्ही कुठल्याही स्टेजला काही औषध दिलं तर तुमची समजा काही 4-5 जण तर मेले त्याच्यातले पहिल्या डोसने वगैरे, मग त्याचं जे काही टॉक्सिन्स आहेत ते तिथं सडायला लागतात ना. जंत मेले म्हणजे काय झालं, एक सडायला लागतात आणि त्याच्यापासून निघाल्या टॉक्सिन्स मध्ये पुन्हा ते सायकल, पुन्हा डायरिया, पुन्हा ते सगळं असं करत करत मग त्याला रक्ती संडास लागते, रक्ती आव लागते, अंग धरत नाही, दात खात राहतात. बऱ्याचशा शेळ्या रवंत करत नसल्या तरी तुम्हाला दात खाल्ल्याचे ऐकू येतं, तर ते ह्याच लक्षण आहे. याचा अर्थ असा, म्हणून होमिओपॅथीमध्ये आम्ही ह्या प्रत्येक स्टेजचा विचार करून ह्या सगळ्यावर शक्यतो एक सीना नावाचं औषध आहे. आता त्याला मराठीमध्ये बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे ते आर्टिमिसिया त्याचं बॉटॅनिकल नाव आहे, मेरिटिमा. हे बहुतेक महादेवाला जो दौना म्हणून वनस्पती वाहतात ना, ती असावा असं माझा अंदाज आहे. मी काही नक्की डेफिनेटली सांगू शकत नाही, पण ती आहे. हे जर ह्याची तरी सिम्पटम म्हणजे सीनाचे लक्षण मॅच होत असतील आणि आस्कॅरिसच तिथं आहे ह्याची माहिती झाल्याबरोबर मग ह्याची जर डोस दिले तर ते न्यूमोनियालाही दुरुस्त करतं. कारण हे सगळं त्याच्या पोटी आलेला दाह असतो. त्याच्यासाठी हे सगळं आम्ही सीना नावाचं आम्ही ह्याला पहिल्यांदा वाचतो. आता सीनाचंच एक अल्कोलॉइड आहे आणखी, त्याचं नाव आहे सॅन्टोनिन. ह्या प्लॅन्टच ज्याला काय म्हणतो चांगलं रूप, क्रिस्टलाइज रूप ते सॅन्टोनिन आहे. तेही दिलं तरी चालतं. ते सगळे पोटन्सीमध्ये हे मिळतातच औषध सगळी होमिओपॅथीमध्ये. त्याचं ते कसं द्यायचं, किती द्यायचं हे आपण पहिल्यांदा बघू, की मला हे कव्हर करू द्या अगोदर सगळं. त्याच्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे तो हुकवर्म, ते रक्त शोषणारे असतात. मग ह्याला मात्र त्यावेळी रक्त जेव्हा ते असे रक्त शोषायला लागतात त्यावेळेला तिथं काही त्याचं अँटीकोॲग्युलंट असल्यासारखं ते रक्ताला गोठू देत नाहीत, रक्त पित राहतात आणि त्यांचं लाईफ सायकल करण्यासाठी ते काम करतात. तर त्याचं नाव आहे हुकवर्म. मग ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला थोडस वेगळा, आणि हुकवर्मच्या अगोदर एक मला तुम्हाला सांगायचं राहिलं, आस्कॅरिस ह्याच्यातले लार्वल स्टेजला असलेले सिम्पटम वेगळे, ऍडल्ट स्टेजला असलेले सिम्पटम वेगळे, आणि ह्याच्यानंतर एक आणखी तिसरा प्रकार आहे मेकॅनिकल. काय त्याचं होतं, समजा एक 100-200 जंताचे भेंडूळ जर ते त्या आतड्यामध्ये जमा झालं ते एकमेकात ते गुंततात, आणि अशा वेळेला
जे लक्षणं दिसतात, विशेषतः मी गायीच्या वासरामध्ये वगैरे बरेच पाहिलेले किंवा शेळ्या मेंढ्या, अचानक ते पिल्लू किंवा 6 महिन्याचं असेल ते कोसळतं खाली, जणू काही तडफडायला लागतं की आता काय होणार आहे ते लक्षात पण येत नाही आपल्याला. दात खातं, पाय झाडत राहतं. अशा वेळेला साधा एक एनिमा जर केला कोमट पाण्याचा, तर त्याबरोबर त्या शेजारी तिथे जे मध्ये बसलेत मोठ्या आतड्यात येऊन ते भेंडुळे एकमेकात गुंतलेलं गाठोडं ते एका झटक्यात बाहेर पडतं आणि जादूसारखं ते वासरू किंवा पिल्लू अक्षरशः उठून राहतं आणि त्याला आपल्याला आश्चर्य वाटतं की एवढं काय झालं. तर हे तिसरी मेकॅनिकल ऍक्शन ह्या अस्कॅरिस लंब्रिकॉइडिस मध्ये आहे. म्हणजे एकूण 3 प्रकारचे सिम्पटम ह्या अस्कॅरिस लंब्रिकॉइडिसचे होऊ शकतात आणि त्याचेच जे काही त्याचं रिफ्लेक्शन आहे ते वेगवेगळ्या डिसीजच्या नावाने आपण त्याला वेगवेगळी ट्रीटमेंट सुरुवात करतो. कधी अँटीबायोटिक्स देतो, कधी आपण हे देतो. पण ह्या होमिओपॅथीमध्ये ह्या सगळ्या ग्रुपला ठरवून त्याचे लक्षण ठरवून त्या जंताचा अंदाज बांधून जे काही औषध देतात त्यातले महत्वाचं औषध आहे सीना, सॅन्टोनिन. हे 2 औषधं फार प्रामुख्याने वापरली जातात. त्याच्यानंतर हुकवर्मसाठी तुम्हाला एक आपल्याकडेच वनस्पती आहे आणखी दुसरी, चिनोपोडियम अँथेल्मेंटिकम. ह्याचं पण औषध तुम्हाला वापरता येतं, चिनोपोडियम अँथेल्मेंटिकम. तर हे सुद्धा पोटन्सी मध्ये मिळतं, ते सुद्धा वापरता येतं. आता हे झाल्यानंतर आता ह्या हुकवर्मचे जे काही आहेत त्याच्यामध्ये पोटदुखी, मळमळ, संडास लागणे, खोकला येणे, रक्त बाहेर पडणे, ॲनिमिया होणे, हे हुकवर्मचे, कारण ते रक्त पित राहते ते. अशा तऱ्हेने ह्याचे सिम्पटम झाले. आणि तिसरा जो वर्ग आहे, तिसरा त्या ह्याच्यामधला ट्रायकुरिस म्हणून थ्रेडवर्म्स असतात ते, आणि हे किंवा व्हिपवर्म म्हणतो आपण त्याला, तर हे सुद्धा तेच काम करतात. आणि मग अशा वेळेला आपल्याला ह्या सीना, सॅन्टोनिन ह्याचा वापर करावा लागतो होमिओपॅथीमध्ये. त्याच्यानंतर आणखी एक फार ह्या नेमॅटोडमध्ये एक दुसरा ग्रुप आहे की जो आंतड्यात राहत नाही, तो घुसतो आपल्या टिश्यूज मध्ये, मसल्स मध्ये, आणि ह्याचं नाव आहे फायलेरियासिस. म्हणजे लिम्फॅटिक ग्लँड मध्ये गेलं ते ब्लॉक करतं. मग आपल्याकडे माणसामध्ये ह्याला हत्तीपाय म्हणून एक रोग आहे, तो ह्या तिसऱ्या वर्गातला आहे. या नेमॅटोडच्या तिसरा वर्ग जो आहे त्याच्यापासून तयार होतो. तर अशा तऱ्हेनं आपण जेव्हा हे सगळं बघतो तर ह्या सगळ्यावर औषध योजना होमिओपॅथीमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने केली जाते. आणि नंतर आपल्याकडे जमना डेफिशियन्सी काहीतरी झाली तर एक म्हणजे कॉपर, क्युप्रम ऑक्सिडायटम निग्रम या नावाचं एक औषध आहे. याला मात्र आम्ही एनिमी ऑफ ऑल वर्म्स म्हणतो, एनिमी ऑफ ऑल वर्म्स, कारण याच्यामध्ये कॉपरचं एक एलिमेंट आहे. आणि त्याच्यानंतर एक व्हेरोनिका अँथेल्मेंटिका. मी थांबू हा बोला. अशोक भाऊ आपला व्हिडिओ बंद करा. अशोक भाऊ आपला व्हिडिओ बंद करा. अशोक राव साहेब व्हिडिओ बंद करा साहेब आपला. व्हिडिओ बंद करा साहेब आपला. व्हिडिओ बंद करा. याशिन भाई पुढील कारवाई करावी. हो सर, एकच मिनिट. सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे, मीटिंग मध्ये व्यत्यय येतो, त्याच्यामुळे कुणी ऑडिओ आणि व्हिडिओ मीटिंग संपल्यानंतर आपण तुमची प्रश्न उत्तर घेऊया, त्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारू शकता. धन्यवाद सर. पुढे कंटिन्यू सर. केला मी सर. हा, तर आता म्हणजे मी काय येतो एक ऍट ए स्टेज का सांगतोय, कारण आता तुम्हाला ही जंत माहिती आहे, जंताची औषधं माहिती आहेत, पण एकमेकात ह्याचा जो आंतरसंबंध आहे ना तो मी हायलाइट करतोय सध्या. बाकी तुम्हाला ते सगळं माहितीच आहे, त्याच्याबद्दल काहीच हे नाही खूप हे. त्याच्यानंतर आणखी एक आपल्याकडे जे काही आयुर्वेदाचे प्रिपरेशन्स आहेत त्याचं पण होमिओपॅथीमध्ये बनवलेलं आहे. त्याच्यातले काळे जिरे किंवा त्याला सोमरज म्हणतात, सोमराज, हे काळे जिरे सुद्धा आपल्याला, त्याचं नाव आहे बघा काय नाही त्याचं नाही नाव, व्हेरोनिका अँथेल्मेंटिका काळे जिरे, हे वापरता येते. आणखी एक आहे
वावडिंग किंवा त्याला इथं एम्बेलिया रिबेस असं नाव दिले. मग ह्याला किर्मिग्न म्हणजे सगळ्या जंतांना मारणारं हे औषध आहे, ते पण तुम्ही वापरू शकता. अशा तऱ्हेनं आपल्याला ह्या नुसत्या नेमॅटोडचे किती भाग आहेत हे बघा. प्रत्येक ह्याच्यामध्ये ते कुठल्या भागात राहतात, तिथलं त्याचा दाह करतात, याची छोटीशी झलक मी तुम्हाला दाखवू इच्छितो. कारण ॲलोपॅथीमध्ये तुम्ही कोणताही सिस्टोड असो, ट्रिमॅटोड असो, ह्या सगळ्यावर तुम्हाला एकमेव तुम्ही औषध जे तुम्ही वापरताय ते मी तुमच्या ग्रुपवरचं सगळं पाहिलेलं आहे. ते आहे म्हणजे थायबेंडाझॉल, अल्बेंडाझॉल, काही नावं असतील त्याचे, ह्याच्या पलीकडे काही नाही. आता तुम्ही त्या जंताचा, त्यांनी निर्माण केलेल्या इतर लक्षणाचा तुम्ही कधी विचार न केल्यामुळे हे किती इफेक्टिव्ह आहेत औषधं, हे कसे वापरतात त्याच्याविषयी मी तो काही भाग बोलणार नाही, कारण ते मलाही माहिती आहे. मी कधी ते वापरलेलं नाही, त्याचा उपयोग पण होत नाही, असं माझं मत आहे वैयक्तिक. त्या कंपनीचं काय असेल ते तुम्ही तू बघा. आता अशा तऱ्हेने मी आज फक्त तुम्हाला नेमॅटोड आणि ह्या नेमॅटोड पासूनच जे तुम्ही मला 4 विषय दिले होते व्याख्यानाचे, त्यातलं म्हणजे श्वसन संस्थेचा आजार, पचन संस्थेचा आजार, गर्भाशयाचे आजार, आणि हे सगळे एकच आहे. म्हणून मला हे तुमचं उदाहरण, विशेषतः जनताचं जे तुमच्या ग्रुपवर खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेलं जातं, त्याच्यावर औषधं वापरली जातात, पण त्याचा एंड रिझल्ट काय झाला ह्याच्याविषयी मात्र फीडबॅक नसल्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटतं की जे काही आपण मारलं म्हणजे मारलं. रुटीन मध्ये आपण डिवर्मिंग केलं का? तुमच्यात नेहमी सगळीकडे मी ती चर्चा ऐकतो, डिवर्मिंग केलं का? पण कुठल्या स्टेजचं, कुणाचं डिवर्मिंग केलं, कुठल्या स्टेजला केलं, ह्याची सुद्धा जाणीव जर तुमच्या ग्रुपने केली तर बराचसा तुमचा मनस्ताप कमी होईल, अशी एक माझी धारणा आहे. या पद्धतीनं मी तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यामधून मला एकच सांगायचं होतं की एक शेळी आहे, त्याच्या शरीराला जे काही मध्ये घडते त्याचे सगळे परिणाम असतात. त्या परिणामावर आपण काय करतो, आपण दिसणाऱ्या ह्याच्यावर प्रत्येकाला वेगवेगळं औषध उपयोग करतो, आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यातून हाती काही लागत नाही, खर्च होतो, मग पुन्हा त्याचे रेजिस्टन्स वगैरे बरेचशा चर्चा पुन्हा सुरू होतात. तर ह्या पद्धतीने जर आपण थोडा विचार केला की शेळी एकच आहे, आणि मग शेवटी का मी त्याच्यातलं एक सार काढलेलं आहे की जर शेळीच्या पोटामधलं खाण्याचं जर तुम्ही बॅलन्स ठेवलं आणि तिथं काही बिघाड झाला, म्हणून ऑल डिसिजेस बिगिन इन ती गट, असं आमचं म्हणणं आहे. गट म्हणजे पचन संस्थेचा भाग. सगळे डिसिजेसचं जे काही ओरिजिन आहे ते त्याच्यात होतं. म्हणून त्या गोष्टीला तुम्हाला कसं खाद्य कोणतं द्यायचंय, आता एक साधी बाब आहे बघा. आता सध्या हवेमध्ये खूप ह्युमिडिटी आहे, म्हणजे दमटपणा आहे. शेळ्याला तुम्ही हिरवं देत असाल, बांधून असतील, स्थानबंद असतील, तर तुम्ही हिरवं देत असाल, म्हणजे हिरव्यामध्ये सुद्धा पाणी आहे, प्यायचं पाणी आहे, आणि पुन्हा श्वासोच्छ्वासामधून दमट हवा असल्यामुळे, ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे ते जे काही पाणी शरीरात जातं त्या सगळ्याचा परिणाम पाणी तेवढं पिलेलं, व्हर्च्युअल वॉटर म्हणतो, पिलेलं, खाल्लेलं आणि श्वासामधून घेतलेलं, ह्याचं इतकं बर्डन तयार होतं त्या शेळीवर की अनेक प्रकारचे वेगवेगळ्या पदार्थ, प्रत्येक शेळी आपल्या 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 कुवतीप्रमाणे ऍक्ट करते. कोणी बसून राहते, कोणी काही करते, कोणी खातच नाही. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सध्याच्या आपण तो बॅलन्स ठेवला नाही, त्याला एक आम्ही म्हणतो स्पेसिफिक डायनामिक ऍक्शन ऑफ द फूड. म्हणून थंडीच्या काळामध्ये किंवा या ह्युमिडिटीच्या काळामध्ये शक्यतो कोरडा चारा जास्तीत जास्त कसा देता येईल हे तुम्ही पाहायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये तुम्ही हिरवं कशी जास्तीत जास्त देता येईल ते पाहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण जर फीडची मॅनेजमेंट केली, हे असं काही घडते अशी जर जाणीव ठेवली, तर तुमच्या शेळी पालकांचे जे काही लॉसेस आहेत ते कमी करता येतील अशी माझी भावना आहे. म्हणून आता सारखं जर आपण ते बोललो, ते कमीत कमी आता तुम्हाला मी जे काही तुम्हाला प्रेझेंट केले ते तुमच्याकडे तर भरपूर अभ्यास करणारे लोक आहेत, त्याच्याविषयी काही वादच नाही. शक्यता ह्याच्यापैकी काही रिपिटेशन झालं असेल
तर मला तेवढी सुचवा, मी त्याप्रमाणे सुधारणा करीन. आणि जे काही तुम्हाला आता या नेमॅटोडच्या ह्याच्यावरून जर काही विचारायचं असेल तर बिलकुल तुम्ही विचारू शकता, कारण हे थोडस समजून घेणं महत्वाचं आहे. विचारा आता. हॅलो सर, मी तेवढं होमिओपॅथिक सांगितलं तर बरं राहील सर. हॅलो, देवकर सर, तुमचा आवाज व्यवस्थित नाही आला, परत एकदा विचारा. येतो आता सर? येतो. बिलकुल. काय होईल तुम्हाला हे जर, कारण शक्यता अशी पण आहे की तुम्ही फक्त रोग आणि औषधाचे नाव ऐकण्यासाठी बसलात, ह्याच्याऐवजी मी तुम्हाला एका शिडीला कसा रोग एकाच कारणाने तीन सगळे सिम्पटम दिसू शकतात याच्याविषयी मी तुम्हाला हे मांडलेलं आहे. त्याच्यात मी औषधाचे नाव सांगितले, ते मी पुन्हा रिपीट करू शकतो. तुम्हाला काय वाटतंय, कोणाला प्रश्न, कारण शेवटी हे सगळं नुकसान फायदा हा तुमचा आहे. आम्हाला काय भाषण देऊन मोकळं होतो, पण नाही, तसंही नाही. तुम्हाला ह्या गोष्टीचं कम्प्लिटली तुम्ही विचारा, किती वेळ लागू द्या, असं मला वाटतं. आणि ह्याच्यामध्ये विचारण्यामध्ये थोडीशी कसलीही तुम्ही बाळगू नका. तुम्ही सरळ सरळ ओपन माइंडनी विचारा. देवकर सर, विनंती तुम्हाला विचारा. हॅलो, बोला. आवाज येतो? आवाज येतो. हा, पाचेगाव सर, आपण हे जे जनताचं औषध सांगितलं, मी UN देवकर, बुलढाणा, उदयनगरहून बोलतोय. आपण टेप वॉर्म साठी कुठलं औषध देता येईल आपल्याला? कशाला? कोणत्या? टेप वॉर्म साठी. टेप वॉर्म साठी? बरोबर आहे. टेप वॉर्म साठी सुद्धा मी सांगतो ना औषध, त्याच्याबद्दल काही हे नाही आहे. टेप वॉर्म साठी तुम्हाला क्युप्रम ऑक्सिडेटम नायग्रम, क्युप्रम ऑक्सिडेटम नायग्रम, त्याचं 6 पोटन्सी मिळेल, 3 पोटन्सी मिळेल. जे पोटन्सी मिळेल की द्यायची. आता देण्याविषयी त्याची इकॉनॉमी आणि त्याचं पोटन्सी वाढवायचं, मी शेवटी तुम्ही विचारा की समजा 1 डोस प्रत्येक शिळेला द्यायचा का एका डोसमध्ये सगळ्या शिळेला आपल्याला औषध देता येतं. हे पण फार थोडस कोडत पान टाकण्यासारखं आहे, पण शेवटी करू आपण. सध्या तुमचे जे काही कुणाचे विचारायचे ते विचारून घेऊ द्या. सर, या औषधं कुठे मिळतील? औषधं होमिओपॅथीचं जिथं कुठं स्टोअर असेल त्यांच्याकडे हे मिळतात. फक्त आणि जर नसले तर आपण त्यांना सांगितलं तर उपलब्ध करून देतील ते. नाही, कसं आहे, मग तुम्हाला तुमच्या ग्रुप मार्फत जर समजा ह्याचं किट बनवलं, सुरुवातीला बल्कमध्ये थोडेसे तर आणले, आणि गोळ्या विकत आणल्या, बाटल्या विकत आणल्या, तर तुमच्या सगळ्या ग्रुपला तुम्ही स्वस्तात स्वस्त आणि ताबडतोब देऊ शकता ना. असं काही हे नाही, याच्यात काही सिक्रेट वगैरे काहीच असण्याचा प्रश्नच येत नाही. उलट मी म्हणतो सगळ्यात सोपं जाईल ते. हॅलो, हॅलो, हा बोला ना. हा सर, आपलं शेळी पालनामध्ये आपलं प्रॉपर शेळ्यांचं डिवर्मिंग होण्यासाठी आपण कोणत्या सर झाडपाल्यांचा वापर करू शकतो? अगदी डिवर्मिंग साठी तुम्हाला ऍज ए प्रिव्हेंटिव्ह म्हणून हे वापरता येतं. त्याचा काही हे नाही, कारण शेवटी कसं आहे, तुम्ही डिवर्मिंग त्या वर्म्समुळे कुठल्या स्टेजला औषध देणार आहेत त्याच्याप्रमाणेच हे आहेत औषध. आता समजा खूप टेम्परेचर आलेलं आहे, त्या वर्म्स जास्ती लोड आहे, त्यावेळेला एक बेलाडोना नावाचं औषध आहे टेम्परेचर साठी, खास त्याच सीझन मध्ये. असं आहे, सगळ्यांना चालतं ते. अगदी सुरुवातीला जेव्हा एकदम ताप भयानक होतो, त्याच्या डोळ्यातून पाणी सुटतं, ते सगळं हे होतं, त्यावेळेला एक बेलाडोना ही एक त्याच्याबरोबर ऍडिशन करावं लागेल फीवरसाठी. कारण पहिली रिॲक्शन जनताची ही फीवरनी सुरुवात होते, तापीनं सुरुवात होते. आणि तुमच्या ग्रुपमध्ये एक डोळ्याचे काही प्रॉब्लेम बरेच लोकांनी सांगितले, त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याच्या बोबुळावर जर ते काही हे फ्लुइड असतं ना, एक पडदा असतो, त्याच्यामध्ये जर हे फायलेरियल वर्म्स ज्याला ते जर तरंगत असतात, असे पोवत असतात, ते जर असतील
तर त्याला मात्र वेगळं त्याचं नाव आहे ह्याचं चिनोपोडियम अँथेल्मेटिकम. याच्या अगोदर सर आपण अल्बोमार आणि ओझासोल देत आलेलो आहे, तर ओझासोल देणं योग्य राहील का? काय म्हणता? याच्या अगोदर आपण अल्बोमार आणि ओझासोल डिवर्मिंग साठी वापरत होतो, तर आता आपल्याकडे ओझासोल उपलब्ध आहे, तर ते चालेल का? कोणतं उपलब्ध आहे तुमच्याकडे? ओझासोल. म्हणजे हे कुठलं आहे पण ते नाव, म्हणजे कुठलं प्रिपरेशन? अहो डिवर्मर पण आयुर्वेदाचं आहे का होमिओपॅथीचं आहे का ॲलोपॅथीचं आहे? ॲलोपॅथीचं आहे सर ते. मग त्याचा बघा, ॲलोपॅथीच्या तुम्ही जे वापरताय त्याच्याविषयी मला नाव ठेवायची अजिबात जागा नाही किंवा मी करणार पण नाही. ते तुम्ही मला जो विषय दिला की हे ह्याच्याप्रमाणे हे आहे ते मी सांगतोय तुम्हाला. मी तुमच्या अधिकारावर तुम्ही जे करताय त्याच्यावर होमिओपॅथी विषयावर प्रश्न विचारावेत. आपण होमिओपॅथीवर प्रश्न विचारावेत. नाही मला तुमचे काय ऐक व्यवस्थित. हा हॅलो, बोला ना सर. तुम्ही एक एनिमी ऑफ ऑल वर्म्स असं बोलत होते आणि तेव्हा एक व्यत्यय आला होता. हा तेच म्हणजे कसं आहे आता तुम्हाला नायग्रम, क्युप्रम ऑक्सिडेटम नायग्रम 6 पोटेन्सी मिळेल ती. हा एक 6 मिळाली त्याला तुम्ही 12 पर्यंत नेऊ शकता. 3 मिळाली 6 करू शकता. सिंपल टेक्निक आहे ते मी सांगतो. सर याचा डोस कसा असावा? ह्याचा डोस मटेरियल डोस नाही कृपया. कारण हे बघा आपल्याकडे सगळे सिम्पटम सेल्युलर लेव्हलचे आहेत. एक शेळीचं जे काही बनावट आहे ते हजारो शेळ्यांनी सेल्सनी बनलेली आहे. त्यामुळे एक सेलचं फंक्शनिंगची जी एनर्जी असते ती एनर्जी आपण ह्या औषधानं तिच्या नुसत्या जिभेवर एक ड्रॉप जरी टाकला इट वर्क्स फॉर होल ऑफ दी बॉडी. हा त्याच्यातला ह्या होमिओपॅथीतला आणि ॲलोपॅथी मधला मोठा डिफरन्स आहे. इथे वजनावर औषध वाढत नाही, ते ॲलोपॅथीमध्ये वाढतं. इथे फक्त एनर्जी लेवल त्याची ह्याच्यावरती दिलं जातं. पाचोगावकर सर एक बोलू का मी? 1 मिनिट बोला ना. मी बोलू म्हटलं 1 मिनिट. मी बोलत चालेल ना सर मध्ये? सर विचारा ना पाचगाव सर, तुम्ही प्रश्न विचारा ना, चालेल ना. नाही प्रश्न नाही, मला हे सरांना सांगायचं होतं की आता डोसचा विषय निघाला की नाही, तर जनरली आम्ही ह्युमन मध्ये क्युप्रम जे टेपवर्म साठी क्युप्रम ऍसिडिकम डोस आपला जो ड्रग आहे तो आम्ही 30 पॉवरचा जवळपास 1 महिनाभर देतो आणि शेवटच्या क्षणी रेचक औषध देतो कुठलंही. तर बऱ्याच वेळा मीटर 1.5 मीटर लांबीचे वर्म्स पण बाहेर पडतात. ते वर्म्स पडतात. बरोबर आहे ते. बिलकुल सर. हे बरोबर आहे तुमचं. ह्या औषधामध्ये बघा आज तुम्ही काढले टेपवरून त्याच्यातले, पुन्हा होणार नाही याची काही गॅरंटी आहे का? तर ह्या होमिओपॅथीमध्ये याची टेंडन्सी टू हार्बर वर्म्स ही रिमूव्ह केली जाते. त्यांचं आज काढून पुन्हा नवीन झालेले पुन्हा औषध वापरा ही भानगड नाही. हे होऊच नाहीत आणि झाले तर ते आपोआप निघून जावेत याच्यासाठीच म्हणून ही औषध योजना असते. ते काही मारामारीची नाही ही औषध योजना. थोडस काय माहितीये का, हे एकदम हे जे मी बोलतोय ते थोडस तुम्हाला कदाचित नवीन आहे का माहित नाही, पण मला असं वाटतं की हे तुम्ही टेक्निक समजून घेतलं पाहिजे थोडस, की हे एनर्जी मेडिसिन आहे. याला मटेरियल 10 किलो 5 ग्रॅम वगैरे असली काही भानगड नाही. प्रत्येक सेलच्या मध्ये त्याची एनर्जी वाढवते. सर एक प्रश्न होता माझा. सर आता विषयाशी संबंधित आहे का थोडासा हटके आहे मला माहित नाही, ऑर्गॅनिकचा आहे. तर ऑर्गॅनिक ऍपल सीडर विनेगर जे आहे ते आपण पाण्यामधून शेळ्यांना देण्यासाठी वापरू शकतो का? म्हणजे मिनरलच्या पूर्ततेसाठी आणि तुम्ही मगाशी म्हटलं की गट हेल्थसाठी तसं फायदेशीर आहे, तर ते शेळ्यामध्ये वापरू शकतो का? असेल तर प्रमाण किती असावं सर प्लीज? हे बघा आता हे जे व्हिनेगार आहे ना, हे व्हिनेगार म्हणजे ते मटेरियल डोस मध्ये आहे. हे होमिओपॅथीमध्ये नसल्यामुळे मी ह्याच्याविषयी मत देणं मला असं वाटतं की तुमचं
विनाकारण तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये थोडस गोंधळ घातल्यासारखं होईल. त्यामुळे मला ह्याचा कसलाही अनुभव नाही. मी कधीही मेंढी फार्मवर किंवा शेळ्याच्या फार्मवर विनेगार वापरलेलं नाही. आणि जे काही अपचन वगैरे आहे ते प्रोबायोटिक्स म्हणून चांगल्या शेळीच्या रवंथाचं जेवढं काही कुठं त्याचं लाळ मिळेल ती ह्या मी जनावरांना देतो. त्याचं नाव आहे माझं विरजन बदलणे, जास्तीत जास्त, बाकी काही नाही त्याच्यात. ओके सर, धन्यवाद. हॅलो, बोला बोला सर. तुम्ही पुन्हा सांगितलं आता एक थेंब जर का दिलं तरी क्युप्रस हा जो आहे क्युप्रस काय तुम्ही जर औषधं सांगितली, एक औषध एनिमी फॉर ऑल वर्म्स, माझ्याकडे आता त्याचं नाव आहे क्युप्रम ऑक्सिडेटम नायग्रम. मी याच्या डोस बद्दल विचारलं होतं. डोस सांगितलं तेव्हा तुम्ही सांगितलं की एक थेंब जर का जरी का दिलं तरी चालेल. नाही, ऐका म्हणजे हे एनर्जी मेडिसिन असल्यामुळे आपल्याला त्याची मटेरियल डोस मध्ये आपण औषध देत नाही, पोटंटाईज फॉर्म मध्ये आहे. आणि समजा माझ्याकडे 1 ग्राम ते शिल्लक आहे आणि माझ्याकडे 100 शेळ्यामध्ये सिम्पटम आहेत किंवा आसपास कुठं आहेत, तर ते 1 ग्राम मध्ये मी काय करेन की एक चांगलं स्वच्छ पाणी एका बकेटमध्ये 4-5 लिटर घेईन, ते 1 ग्राम त्याच्यामध्ये टाकून त्याला भोवरा करेन. व्हर्टेक्स फॉर्मेशन, एकदा राईट साईड एकदा लेफ्ट साईड, असं जर 1 तासभर केलं तर ते सगळं मेडिसिन इतकं पोटंटाईज होतं आणि तुम्ही 100 काय 1000 शेळ्यांना सुद्धा 2-2 ml सिरीजनं, डिस्पोजेबलच्या सिरीजनं तुम्ही डोस देऊ शकता. म्हणजे हा त्याच्यातला एक ऍडव्हान्टेज आहे. एक जरी गोळी शिल्लक राहिली, त्या गोळीचा वापर तुम्ही त्याला पोटंटाईज करण्यासाठी थोडस पाण्यात वगैरे ढवळून जरी केलं तर त्याचं ते व्हर्टेक्स फॉर्मेशन म्हणून त्याचा प्रकार येतो. डायनामायसिन पोटंटायझेशन असं नाव आहे. देवकर सर, बोला. तुम्ही काहीतरी विचारत होते, विचारा. नाही विचारलं, सांगितलं सरांनी सर्व. सरांना मला त्या टेप वर्म साठी विचारायचं तेव्हा माझा आवाजचा प्रॉब्लेम आला होता. सरांनी सांगितलं सर्व बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. हो बघा, याच्यामध्ये आम्ही याला कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज म्हणतो की हे जंत होण्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला औषध जर दिलं तर जंत होत नाहीत, त्यांचा परिणाम पण होत नाही. हा त्याच्यातला म्हणण्याचा उद्देश आहे की ह्या गोष्टीला तुम्ही प्रिव्हेंटिव्ह, कॉम्बॅटिव्ह नाही. तुमच्याकडे कॉम्बॅटिव्ह आहे, आमच्याकडे प्रिव्हेंटिव्ह आहे. ह्या पद्धतीनं जर गेलं तर हे होत नाही. आणि हे सगळे एकाच ग्रुपचे हे आहेत वर्म, नेमॅटोड्स एकाच ग्रुपचे आहेत. सर मगाशी आता तुम्ही जे व्हर्टेक्स पद्धतीनं म्हटलं ते एक प्रिकॉशनरी प्रिव्हेंटिव्ह म्हटले तुम्ही, त्या पद्धतीने हे साधारणतः या पद्धतीने ते काही 1 ड्रॉप असेल तो काही 5 लिटर 10 लिटर पाण्यामध्ये टाकून प्रत्येक शेळ्याला 2 ml पाजणं वगैरे असं साधारणतः केव्हा काय करावं याबाबत सांगितलं तर म्हणजे ते नेमकेपणानं स्पष्टता यायला मदत होईल. ऐका, मी तुम्हाला हे का आम्ही करतो हे तुम्हाला पहिले थोडस विस्ताराने समजून सांगतो. गंगेचा जेव्हा पाण्यातून उगम होतो ना हिमालयामधून, त्यावेळेला सुरुवातीला त्याचं म्हणजे त्या खडकातून ह्याच्यातून येते आणि तिथं जर तुम्ही पाहिलं हजारोनी लाखोनी त्याचे भोवरे तयार करत एकमेकाला असं करत करत ते इकडे खालच्या लेवलला येऊन ते पसतं. तर त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे, ते जे काही भोवरे झाल्यामुळे जे काही कॉस्मिक एनर्जी आता कॉस्मिक एनर्जी कॅप्चर होते.
आता हे जे तुम्हाला मी भवरा करायचं सांगितलं, एकदा राईट साईडनं भवरा केला तर काय होतं आणि लगेच स्नॅप करायचं त्याचं. तर जो काही पाण्याचा जो बॉन्ड आहे H2O चा, तो त्याच्यामध्ये ही वरची एनर्जी, कॉस्मिक एनर्जी कॅप्चर होते. त्याच्यामुळे त्याच्यात खूप मोठा एक बदल होतो आणि ते खूप मोठं एनर्जी मेडिसिन तयार होतं. त्याचं नाव आहे वर्टेक्स ऑफ लाईफ. हे जर तुम्ही केलं आणि ह्याच्यावर सिमेंटच्या कंपनीमध्ये खूप मोठे प्रयोग झालेत. त्यांनी जेव्हा सेटिंग टाइम असतो ना सिमेंटचा, आणि त्यावेळेला त्यांनी असं हे पोटंटाईज नुसतं पाणी फिरवलंय त्यांनी, आणि त्याचं एक टम्बलर जरी त्या मिक्सरमध्ये टाकलं तर त्याचं सेटिंग टाइम, त्याचा PSI, त्याचं वर्किंग, हे कॅनडामध्ये ACC सिमेंट फॅक्टरीनं सुद्धा याचे प्रयोग केलेले आहेत. म्हणजे हे सहज, आणि आम्ही तो वापरतो. त्याचं नाव आहे LM पोटन्सी. पोटन्सीमध्ये 3 प्रकार आहेत. 1/10, की समजा तुम्हाला तुमचं मूळ द्रव्य आहे त्याच्यामध्ये 10 ग्रॅम जर तुम्ही साखर मिसळून खूप खलबत्त्यामध्ये मर्दन केलं, कोणत्याही पद्धतीनं मर्दन केलं, तर ती 1x पोटन्सी होते. त्याच्यात पुन्हा 10 ग्रॅम साखर टाकली तर ती 2x पोटन्सी होते. आणि ह्याच्यापासून जर तुम्ही 100 ग्रॅम पाणी आणि काही थोडंसं अल्कोहोल मिसळ पाणी, ते कारण त्याची टिपिंग क्वालिटी होईल म्हणून, तर त्याला सेंटिसिमल पोटन्सी म्हणतात, 1/100. आणि एक तिसरी पोटन्सी आहे 1/50,000, त्याला LM पोटन्सी म्हणतात. त्यामुळे हे सगळं एनर्जी मेडिसिन आहे. आता सर प्रिव्हेंटिव्ह म्हणून आता मगाशी जे काही औषधाचं नाव सांगितलं, होय, ते नेमकं कसं द्यावं याबाबत असं नाही स्पष्ट पहिले सांगितलं काय, तर लोकांना वापरता येईल मग, नाही किंवा काय मला करावं काय काय म्हणजे नाही करावं असं. बरोबर आहे आपण तुम्ही आता जे डोस म्हणूनही वापरायला नाही म्हणता, किंवा आता ही गोष्ट जी आहे ती काही सविस्तर सांगितली. आता बघा हे नक्कीच आता आता ह्युमिडिटी वापरण्याच्या आहे. दृष्टीने सोपावं अशा शब्दात सांगितलं तर त्याचा हा वापर करता येईल, की असं हा एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून 1 महिन्यातून 2 महिन्यातून दिलं बाबा, किंवा मग अशी जनताची लक्षणं दिसली तर दिलं तर ते हा राईट, पळायला बरोबर, मदत तुम्ही होईल. देऊ शकता. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे त्याबाबत बोला मग आणखी, ऐका, अगदी 10 मिनिटं प्रिव्हेंटिव्हचा, बोलला तरी चालेल. अहो म्हणून कसं प्रिव्हेंटिव्हचा अर्थ, वापरावं, काय करावं. ऐका, प्रिव्हेंटिव्हचा अर्थ असा आहे की ज्यामुळे आपल्या पोटामध्ये जंतू वास करून राहतात, तो अधिवास आहे ना, त्या अधिवासाला हे औषध दिलं जातं. थोडक्यात सांगायचं म्हणजे, आता एक ह्या जंताच्या अंगावर मी एक म्हणलं नाही का, एक क्युटिकल आहे, ज्याला असेल्युलर क्युटिकल आहे. त्याच्यामुळे कुठल्याच औषधाची ऍक्शन होत नाही. हे तुम्ही एकदा लॅबोरेटरीत कन्फर्म करून घ्या हे. कारण काय होतंय, हे क्युटिकल, आता एक अँटीमनी टार्ट म्हणून आमचे हे होमिओपॅथीमध्ये एक ड्रग आहे, टार्टरिमेटिक त्याचं नाव आहे. ह्याच्याने काय होतं, हे जर सुरुवातीला दिलं समजा जंताचं औषध देण्याच्या अगोदर, तर ते क्युटिकल डिझॉल्व्ह होतं. आणि एकदा क्युटिकल डिझॉल्व्ह झालं की ते जंताला कळतं ना की याला गॅस्ट्रिक ज्युसेस आले, हायड्रोस्कोलिक ऍसिड आलं, ते त्यांना राहण्याची एन्व्हायरमेंट नाही, ते ऑटोमॅटिकली बाहेर पडतात. हा त्यातला म्हणण्याचा उद्देश आहे. प्रिव्हेंटिव्ह इन द सेन्स की जी एन्व्हायरमेंट जी मल्टिप्लाय व्हायला वापरली जाते, ती एन्व्हायरमेंट दुरुस्त करणं, म्हणजे आतड्याच्या लुमेन मधलं जे काही टॉक्सिन्स वगैरे आहेत त्याला रेग्युलराइज केल्यावर ह्यांना तिथे अन्नच खायला राहत नाही ना. हा त्याच्यातला भाग आहे बघा. नाही हे बरं का, कदाचित हे होमिओपॅथीचे थिअरी वगैरे सांगितल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की एकदम आपण, पण हे थोडी 1-2 पुस्तकं घेऊन जर तुम्ही वाचायला सुरुवात केली, अगदी सिंपल पुस्तकं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा होऊ शकतो. वेटरनरीची पुस्तकं पण भरपूर आहेत, नाही असं काहीच नाही. वेटरनरी होमिओपॅथीचे पुस्तक आहेत, पेट अॅनिमलचं आहे, कॅटलचं आहे, शीप अँड गोटचं आहे. आजच तुमच्या ग्रुपवर मी गोटचं टाकलेलं आहे, होमिओपॅथी फॉर गोट्स. सर बोला. आता तुम्ही जे सांगितलं ते पुन्हा रिपीट कराल का? म्हणजे कोणतं टार्टरम एक काहीतरी ते बोलले ना आता तुम्ही, क्युटिकल डिस्ट्रॉय करण्यासाठी. हा डिस्ट्रॉय नाहीच बरं का, गॅस ऐका, इथे एक लक्षात घ्या, होमिओपॅथी म्हणजे डिस्ट्रॉय ही शब्द शक्यतो वापरला जात नाही बरं का. ते काय असतंय की जनताला ज्याच्यामुळे, नाहीतर हे बघा, माणूस एवढं मटण खातो ते पचवितो, तर मग ह्या जनताचं का पचत नाही?
तर त्याचं कारण आहे त्याच्यावर गॅस्ट्रिक ज्युसेसच काम करत नाहीत, कारण ते क्युटिकलमुळे त्याला प्रोटेक्शन मिळतं. तर ते क्युटिकलचं जे काही थोडस त्याचं काही कुठेतरी एखादं लिकेज वगैरे केलं तर गॅस्ट्रिक ज्युसेस काम करायला सुरुवात करतात. हे त्याचं काम आहे. ते तसा रेफरन्स तर तुम्हाला त्या पुस्तकामध्ये मिळेल की हे आउटर क्युटिकलला डिझॉल्व्ह केल्यामुळे त्या जंताला तिथं राहण्याची शाश्वती उरत नाही. त्यामुळे ते फिशेस बद्दल किंवा संडास वाटे ते विदाऊट एनिथिंग बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना तिथं मारून त्यांचं पुन्हा त्यांचे मुर्द्याचं डिस्पोजल कोण करत बसा, ही पद्धत त्याच्यात नाही. हा थोडासा वेगळा अप्रोच आहे की मारणं, पण त्या मारण्याचं एलिमिनेशन कोण करणार? जर कचरा घंटागाडी नाही आपल्याकडे की हे जंत मेले ते उचलून टाका बाहेर, त्याच्यामुळे हे ते सडतात तिथे, सडल्याचे टॉक्सिन्स होतात. हा म्हणजे सर आता तुम्ही सविस्तर सांगितलं, पण एकच गोष्ट आणखी खात्री करून चर्चा करून करूया की प्रस ऑक्सिडेटम निग्रम हे जे काही औषध आहेत प्रिव्हेंटिव्ह म्हणून, ते एक साधारणतः काही लक्षणं अशी लक्षणं दिसली की बाबा हे 5 लिटर 4 लिटर पाण्यात टाका, प्रत्येक शेळीला 2 ml वगैरे काही सिरिंजनं पाजून घ्या, अशा शब्दात सांगितलं तर ते विषय क्लिअर होऊन जाईल मग सर. तो नाही मला एवढ्यासाठी तुमच्याकडून अपेक्षित आहे. आता त्याबाबत तुम्ही स्पष्टपणानं सांगावं की म्हणजे अशी लक्षणं दिसली की औषध असं या पद्धतीने द्या. तुम्ही हो आता एक सांग, बरोबर आहे. वगैरे आता वापरू नका भले, ऐका, तसं तुमच्या इथे तसं ते कळल्याशिवाय उपयोग नाही होणार ना. काही तू या ग्रुपमध्ये सामान्य कुणीच दिसत नाही. मला फार चांगले व्यवस्थित अभ्यास करणारे लोक आहेत, वापरणार आहेत. असू द्या, जे काही तुम्ही म्हणाल तसं. मी एक सांगतो, हे ऑब्झर्वेशन किती लोकांकडे आहे की शेळ्या रवंत न करताना सुद्धा दात वाजवतात. इथे सगळं क्लिअर केलं ना सर तुम्ही. फक्त आता हे जे काही औषध म्हटलं ना, क्युप्रप ऑक्सिडेटम निग्रम, मगाशी तुम्ही व्हर्टेक्स वगैरे ते पण समजावून सांगितलं, पण एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून मग ते कसं द्यावं याबाबत, किंवा 1 ml 2 ml फलाण्या पोटेन्सीचं हे असं दिलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला आता मी याबाबत बोला. ऐका बरोबर आहे. आता जर हे काही जे काही दुकानामध्ये मिळतात ते साबुदाण्याच्या गोळ्या टाईप औषधं मिळतात, त्याच्यावर हे लिक्विड टाकलेलं असतं. तुम्ही थोडस बघा, त्या 1 ग्रामच्या बाटलीमध्ये लहान साईजच्या गोळ्या घेतल्या तर कमीत कमी 1000 बसतात. थोड्याशा मोठ्या घेतल्या 500 बसतात, थोड्याशा मोठ्या घेतल्या 100 बसतात. आणि त्याच्यावर फक्त 1 ड्रॉप टाकला जातो, 1 किंवा 2 ड्रॉप त्या लिक्विडचे, जे काही औषध द्यायचे त्याचे, आणि ते थोडस करून एकमेकाला चिटकणार नाही अशा पद्धतीने दिलं तर एक ती ग्लोब्यूल ही 1 डोस बनते. 1 ग्लोब्यूल. आता ते जर समजा तुमच्याकडे कमी आहे तर तुम्ही ते पाण्यामध्ये घालून थोडस सकशन, ज्याला नाव आहे, की ते स्ट्रोक वगैरे देऊन किंवा ढवळून किंवा एखाद्या बाटलीमध्ये किंवा एखाद्या सिरिंज मध्ये तुम्ही घेतले, समजा काय ते 2 गोळ्या सापडल्यातून तुम्हाला दोन्ही गोळ्या चांगली सिरिंज म्हणजे न वापरलेली, त्याच्यामध्ये ते सिरिंजला मागचा दट्ट्या काढून ते मध्ये भरलं आणि तुम्ही जर हलवलं ते पुढचं न हे करता, तर ते सुद्धा काम करते. हा म्हणजे आता 2 प्रकार सांगितले तुम्ही. गोळ्या उपलब्ध राहिल्या तर 1 गोळी प्रत्येक शेळीच्या जिभेवर ठेवली तर पुरेशी आहे. राईट, बरोबर. जिभेवरच टाकायची, कारण ते नर्व एंडिंग मधूनच ह्याची ऍक्शन आहे. हे काही पोटात जायला पाहिजे असं काहीच नाहीये. म्हणजे एवढंच नाही, क्युप्रम ऑक्सिडेटम नायग्रम, याची 1 गोळी काही पोटेन्सी वगैरे स्पेसिफिक मागून मग प्रत्येक शेळीला 1 गोळी जिभेवर ठेवायची. गोळ्या उपलब्ध याबाबत थोडस स्पष्टपणानं बोला, एवढीच विनंती आहे सर. नाही म्हणजे मला हे बघा, हे क्युप्रमिक तुमच्याकडे हे आहेत ना आपले काय काळे जिरे आहेत समजा, त्याचं व्हेरोनिका अँथेल्मेटिका नाव आहे. जिथं जिथं हे अँथेल्मेटिका जे शब्द येतो तो काय तर तो हे आहे. किंवा ते सीना म्हणून आहे, दौना. तुम्ही आता ते आर्टिपिशियस मेरिटिमा किंवा सॅन्टोनिनचं नाव ऐकलेलं असेल तुम्ही का नाही? सॅन्टोनिन ह्युमन साईडला खूप म्हणजे ॲलोपॅथिक डोस आहे बघा, सॅन्टोनिन.
तर हे म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे की हे एनर्जी मेडिसिन असल्यामुळे 1 ml चा तो डोस दिला तरी एकच डोस होतो. एक त्याच्यातलं त्या ml ला पाण्यात घालून त्याचा बी 1 ड्रॉप टाकला तरी तो एकच डोस होतो. एकच गोळी टाकली तर एकच डोस होतो. 4 गोळ्या टाकल्या तरी एकच डोस होतो ऍट ए टाइम. हा त्याचा तर थोडस भाग आहे तो. प्रिव्हेन्शन म्हणून एक गोळी प्रत्येक शेळीला दिली पाहिजे प्रिव्हेंटिव्ह म्हणून. हा ते म्हणजे ऐका, प्रिव्हेंटिव्ह इन द सेन्स तुम्हाला तुमच्या ह्या शेळ्यामध्ये काय नेमकं आहे का पहिले वर्म्स हे कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला त्यांचं बिहेवियर, त्यांचं पचन, त्यांचे दात वाजवणे, त्यांच्या संडासचा जो काही नॉर्मल फिकल एक्सप्लेशन असतं ते जर असेल तर तिथं मला असं वाटत नाही त्याला तुम्ही जंतचं काही हे नाही. म्हणजे असं त्याचं सुद्धा तुम्हाला थोडस, तर त्याचे सीझन आहेत प्रत्येक जंताचे, कुठल्या याला कधी चारायला पाठवली, जास्ती पाणी झालंय. आता एक तुम्हाला सांगतो, जेव्हा हे मी तुम्हाला म्हणजे वॉटर बॅलन्स बिघडलं तर आपल्याकडे ह्युमन साईडला तिचे हे काय करते शरीर, हे पाणी एक्सेस बाहेर टाकण्यासाठी काय करणार, तर थंडी वाजून ताप येते, घाम सुटतो, म्हणजे त्याला मग आम्ही डेंग्यू म्हणा, मलेरिया काही नाव द्या, पण ही घटना आहे. मग अशा वेळेला जर हे ह्युमिडिटीनं झालं असेल तर तुम्हाला एक सोडियम सल्फेट, नॅट्रम सल्फ हे होमिओपॅथीचंच औषध आहे. 1 मॉलिक्यूल नॅट्रम सल्फ रिमूव्ह 2 मॉलिक्युल्स ऑफ बॉडी एक्सेस वॉटर फ्रॉम दी बॉडी. त्यामुळे ह्याची सुद्धा तुम्हाला उपाययोजना करता येते. नुसतं तुम्ही एकच जंतच आहेत असं समजून सुद्धा तुम्ही वापरलं तर याच्याने काय हार्म होणार नाही, झाला तर फायदाच होईल. हॅलो सर, हे गाभण शेळींना चालेल काय? तुम्ही हा प्रश्न तुमच्या त्या आता तुम्ही ॲलोपॅथीची औषधं वापरता ते थोडंच विचार करतो आपण त्याचा, आणि ह्याचा काही संबंधच नाही ना. हे बघा, फिजिओलॉजीला औषध आहे, गाभण आहे का पिल्लू आहे त्याचा एनर्जी लेवलच्या प्रमाणे औषध आहे, त्याच्यामुळे गाभडायचा वगैरे काही संबंधच येत नाही. उलट हे धोका तुमच्या सगळ्या ॲलोपॅथीच्या ड्रगला आहे. म्हणजे गाभण शेळीला वापरलं तर चालेल असं म्हणायचं ना सर? नाही, म्हणजे तुम्ही माझ्या तोंडून उत्तर काढण्यापेक्षा मी तुम्हाला असं विचारतो की गाभण असली म्हणजे तिने काही पाप केले का तिने काही? वापरण्याच्या संदर्भात स्पष्ट सांगा की नाही. आता तुम्ही सांगा, तुम्ही काय करताय स्पष्ट, मी तर स्पष्टच बोलतोय तुम्हाला, पण स्पष्ट सांगा म्हणल्यानंतर आता मी परत सांगतो, जर आता तुम्हाला हे माहित आहे का, ह्या आस्कॅरिस लंब्रिकॉर्डिस ऐका, आस्कॅरिस लंब्रिकॉर्डिसचं इन्फेक्शन हे प्लॅसेंटा मधून येतं असं हे स्टेटमेंट मी केलं, तुम्हाला काय वाटेल? आता आपण होमिओपॅथी बाबत स्पष्टता यावी. अरे बाबा, ऐका, मी काय म्हणतो, मी स्पष्ट, अहो मी लांब जाण्यानं मग नाही, मी लांब जात नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला तर मी जात नाही. मी पुन्हा तुम्हाला परत येतो त्या गाभण शेळीच्या किंवा ह्याच्या. जर तुम्ही एक बघा, मी म्हशीच्या वासरात पाहिले, 8व्या दिवशी त्याच्यामध्ये आस्कॅरिस लंब्रिकॉर्डिसचे जंत सापडतात. तर हे प्लॅसेंटल ट्रान्समिशन झालेलं आहे. तर मग आता तुम्ही सांगा, जर तुम्ही गाभण शेळीला हे औषध दिलं तर त्याचे ट्रान्समिशनची पॉसिबिलिटी कमी होतील का ते गाभडेल शेळी? हे मला तुम्हाला म्हणायचे. तुमचं काय झालंय, तुम्ही एकदम डिफेन्सिव्ह किंवा ऑफेन्सिव्ह अशा 2 मार्गाकडेच जात आहेत. मला तुम्ही काही फरक पड, मी फक्त तुम्हाला हे करतो की ही एक घटना आहे. जर प्लॅसेंटा मधून जर हे इन्फेक्शन येत असेल, कारण ते सगळे ब्लड मधून सर्क्युलेट होतात लार्वे, तुम्ही हे परत मी परत सांगतो, ह्या लार्व्यांचा जो प्रवास आहे तो पोर्टल सर्क्युलेशन, सिस्टेमॅटिक सर्क्युलेशन, लंग्स ह्याच्यातून होतो. त्यामुळे जर रक्तप्रवाह जर गर्भाशयाला जात असेल तर त्यात हे का नाही जाणार लार्वे? हा त्याच्यातला म्हणण्याचा उद्देश माझा. मी तुम्हाला भरकवत नेण्याचं काही माझं प्रयोजनच नाही ना, काहीच नाही, अजिबात नाही. हा, म्हणून मी तुम्हाला म्हणतो, तुम्ही मला किती वेळेस असं विचार की हे असं, ते मी हे तुम्हाला व्यवस्थित सांगतो ना, तसं काही नाही, स्पष्ट सांगतो, व्यवस्थित सांगतो. गाभण शेळीला चालेल असं म्हणायचं ना सर? काय म्हणता?
काय सनेर सर, प्रेग्नन्सी सेफ ड्रग्ज आहेत ते. सरांनी नाही सांगितलं तरी काळजी करण्याचं कारण येत नाही. हो ना. अहो थोडं विचार करा, जर तुमच्या सगळ्या शेळ्यामध्ये जर ते लार्वे सगळ्या सिस्टमॅटिक ह्याच्यामध्ये फिरत असतील तर ते गर्भाशयात का नाही जाणार? आणि म्हणून उदाहरण सांगितलं, तुम्ही म्हशीचे वासरामध्ये जी की मॅक्झिमम मॉर्टॅलिटी होते ती फक्त ह्या जंतमुळे होते. आणि त्याला मग असं मी तुमचं सगळं चुकीचं आहे असं नाही, मला जे समजलं मी तेच बोलतोय तुम्हाला, की हे प्लॅसेंट्रल ट्रान्समिशनचे सुद्धा चान्सेस आहेत ते लार्वे. सर, मी पुसदवरून गजेंद्र सिंह गौतम बोलत आहे. बोला ना. आपलं जे सांगितलं आपण ते हे एनर्जी लेवलचे एनर्जीवर देण्यात येणारे ड्रग्ज आहे, तर त्याच्यामुळे हे नुकसान काही करणारच नाही हे तर कन्फर्म झालंच. परंतु मला एक विचारायचं, याचा इंटरव्हल किती असायला पाहिजे सर? आम्ही जसं आता आम्हाला ॲलोपॅथिक मध्ये पाठ झालं, डिवर्मिंग 3 महिन्यानंतर करायला पाहिजे. हो हो हो. तर याचं इंटरव्हल म्हणजे पहिला डोस जर दिला आपण टेपवर्मसाठी तर त्याच्या किती इंटरव्हल नंतर दुसरे, मग ते शेळ्यांचं बिहेवियर पाहूनच द्यावं लागेल का तसं? बिलकुल. तुम्हाला एक आहे, तुम्हाला मॅक्झिमम वर्मचं लोड कोणत्या सीझन मध्ये असतं थोडं तुम्ही सांगा. आता तुम्ही मॅनेजमेंट करताय सगळी, जास्तीत जास्त शेळ्या आजारी पडण्याचा कोणता सीझन आहे? पावसाळ्यामध्ये जास्त पडते. बरोबर आहे. मग तुम्हाला पावसाळ्यामध्ये जर ह्याची रिपिटेशन करावं वाटली तर जरूर करा. त्याच तुम्ही जर असं मी जर आता म्हणलं की नाही 3 महिन्यांनी एकदा, तुम्ही मध्ये अजिबात त्याचा विचार करणार नाही. तो ॲलोपॅथीचा तो हक्क आहे. तो वजनानं करा, म्हणजे 3 किलोच्या वासरा समजा याला 10 mg पर kg, 100 किलोला त्याचं मल्टिप्लिकेशन करा, त्याचं काय होते कोणाला माहिती. इथं ती भानगड नाही तुमची. हो हो, थँक्यू सर, थँक्यू. थोडा सर काहीतरी विचारत होत तुम्ही? विचारा, बिलकुल विचारा. का मी कंटाळणार नाहीच आहे. तुम्ही कंटाळून जाल पण मी नाही. आवाज येतोय का? आणि आजच नाही, तुम्ही एकदा ह्याच्यावर चिंतन मनन करून आणखी 15 दिवसांनी, महिन्यांनी जरी मला तुम्ही हे विचारलं तरी मी हे सांगू शकतो. तसं काही तुम्ही त्याचं हे काही म्हणजे बोलून मी मोकळा होतो असं काहीच नाही. माझी काही कमिटमेंट आहेत आणि मग उलट तुमच्याकडून फीडबॅक आला तर मला माझ्या बऱ्याचशा सुधारणा होऊ शकतात. तसं काही नाही. काही चुकीचं सुद्धा मी बोललो होते ते तुम्ही पॉइंट आउट करा ना, मला सुधारावं लागतंय. मी जीवाशी खेळतोय आपण ते मुक्या प्राण्याच्या. हो सर, जीवाशी तर खेळतोच आहे, पण आमचं खर्चही खूप जास्त होते ॲलोपॅथिकवर सर. आता लाईनवर आले तुम्ही की बरं, खर्च जास्ती करून पदरात काय पडतं हो? आउटपुट भेटत नाही सर. आउटपुट भेटत नाही. मग मला काय म्हणतं, समजा मी सांगितलेलं चुकीचं जरी निघालं तरी तुमचा त्याच्यात खर्च झालेला नाही. आणि तुम्ही हे बरं, समजा एखादा माणूस, मी तर हे सगळं वापरलेलं आहे. आता अँथ्रॅक्स आला जनावरांमध्ये, तुम्ही काय करता? मी कधीच टोचलं नाही ते. आपल्याकडे होमिओपॅथीचा अँथ्रॅसिनम एका व्हेटरनरी डॉक्टरनीच काढलेलं आहे हुडकून, ते देतो आम्ही. आणि याचे पेपरमध्ये आलेलं आहे त्या काळामध्ये सगळीकडे. म्हणजे असे हे काही जनताचं म्हणून नाही. आता ब्ल्यूटन कशामुळे येतो हे कोणी सांगू शकतं का तुमच्यात? तुम्ही औषध देताल काही तुम्ही? ब्ल्यूटनचं कारण काय आणि कोणत्या सीझन मध्ये ब्ल्यूटन असतो? तुम्ही तुमची परीक्षा घेत नाही. तुम्ही फक्त ब्ल्यूटन नावाचा एक रोग आहे, तर तुमच्यामध्ये चर्चा झालेली आहे याच्यावर, तुमच्या ग्रुपमध्ये दिसलं मला ते. तर तुम्हीच थोडं त्याच्यावरती स्पष्टीकरण द्या आणि त्याची लक्षणं वगैरे काय असतात ते पण सांगा जरा. ते मी तुमच्या ग्रुपवरच वाचले. आता बघा, तुम्ही जर जेव्हा मेंढ्या कुठे चरतात त्या ठिकाणी, हे बघा पुन्हा तिथे स्पेसिफिक काही नसतं, त्या गवतावर जर हेरी कॅटरपिलर म्हणजे ते गुले म्हणतो ना आपण, गोला अंगावर पडला तर सगळं खासतं बघा, बाबळीच्या झाडाखालचे गुले, केसाळ आळी म्हणतो ना ते,
नाही का लक्षात आलं? अस्वल हा? काळ हो काळे काळे हा आणि केस असतात. हा तर हे ज्या सीझन मध्ये जास्त आहेत गवतावर फिरतात तिच्या पाठीमागे ते असे लाळेसारखं काहीतरी सोडतात. ह्या ठिकाणी जर ह्या शेळ्या मेंढ्या चरल्या की त्यांना तो जिभेचा दाह सुरुवात होतो आणि मग त्याला तुम्ही ब्ल्यू टंग येलो टंग काही नाव द्या. सर ब्लू टंग हा व्हायरल डिसीज आहे. हो तुम्ही काय सांगताय सर? इट इज प्रूव्हन व्हायरल डिसीज. वी आर हॅव्हिंग वॅक्सिन फॉर दॅट. काय बघा व्हायरल खरं सांगायचं म्हणजे व्हायरस हे जस्ट ए न्यूक्लिओ प्रोटीन आहे. त्याला स्वतःच म्हणजे जीवन नाही, तो जिवंतच नाहीये. ते फक्त कुठल्या पेशीमध्ये जर न्यूक्लिओ प्रोटीन टाकलं तरच मल्टिप्लाय होते. नाहीतर काय व्हायरस काय मला तर कधी दिसला नाही बघा व्हायरस. तू मला काय कोणालाच नाही दिसला सर. कोणाला दिसतं डोळ्यांनी व्हायरस? म्हणूनच सांगतो की आता ब्ल्यू टंगला किंवा तुम्ही आणखी व्हायरल डिसीज शेळ्या मेंढ्यामध्ये हा स्पेसिफिकली प्रूव्हन डिसीज आहे. व्हायरल ओरिजिनचा आरबीओ व्हायरस नावाची पॉक्स व्हायरस फॅमिलीचा बिलॉंगिंग मेंबर आहे. त्याच्यावर वॅक्सिन अवेलेबल आहे. तुम्ही काय सांगताय ते अस्वलांनी होत आहे म्हणून? असे गैरसमज नका पसरू तुम्ही. इफ यू आर नोईंग स्पेसिफिकली देन ओनली टेल इट. हा बघा तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या डिसिप्लिनला खूप लॉयल आहे, त्याच्याविषयी मला काहीच म्हणणं नाही. पण मी माझा आता तुम्हाला आता जर तुम्ही हे काढलायच विषय अनुभव सांगा सर. तुम्ही ते हो ना, मी अनुभव सांगतो. तुम्ही आम्ही काय म्हणतोय की जर तुम्ही एखादा व्हायरल डिसीज नाकारत असाल तर त्याच्या मागे तुम्हाला संदर्भ द्यावे लागतील. देतो ना मग संदर्भ, जोड द्यावं लागेल तुम्हाला. तो डिसीज आहे. लोक मूर्ख आहेत काही. बिलकुल वॅक्सिन त्याच्याबद्दल निर्माण करून ठेवले आहेत. व का बरं त्या डिसीजला का बरं ब्ल्यू टंग म्हणतात ते सांगा बरं तुम्ही. हेरी कॅटरपिलरचं झाल्यानंतर जे काही त्या तोंडामध्ये उरण येतात बरं का, त्याला त्यांनी ब्ल्यू टंग नाव दिलं. मी ब्ल्यू टंग कधीही पाहिलेली नाही आणि मी हे मेंढी सर आपण जी गोष्ट पाहत नाही ती अस्तित्वात नाही असं नसतं ना. ब्ल्यू टंग हे नाव का बरं? ठीक आहे, अस्तित्वात आहे. पण त्याचं जर हेरी कॅटरपिलर हे जर नसेल तर मला असं वाटत नाही तिथं कोणताही डिसीज येतो त्या ह्याचा. आता एक बरं झालं, ऐका सर, तुम्ही व्हेटरनरीचे मेडिसिनचे जर पुस्तक उघडलं बरं का, त्याच्यामध्ये एक असा टेबल आहे की हे कोविड व्हायरस, रोटा व्हायरस हे फक्त अंडर स्ट्रेसफुल कंडिशन मध्येच हे सिम्पटम दाखवतात. तो स्ट्रेस फॅक्टर, डायटरी एरर काढल्यानंतर ह्या कोविडचे सगळे फोटो सहित तुमच्या व्हेटरनरी मेडिसिनच्या पुस्तकात जशाला तसा आहे त्याचा टेबल आहे. त्या ठिकाणी त्या लोकांनी काही पूर्वी वॅक्सिन केलं नाही ब्ल्यू टंगचं ह्युमन साईड आपलं अॅनिमल साईड मध्ये किंवा ट्रीटमेंटचाही प्रयत्न केला. पूर्वीचे लोक जे करत नव्हते त्याच्यामुळे आपण आज नाही करायला पाहिजे असं काही हे आहे का? म्हणजे एवढा पैसा जर तुम्ही मी काय म्हणतो तुम्हाला जर तुमचं व्हेटरनरी मेडिसिनला तुम्ही व्हेटरनरी मेडिसिनला नाकारता का? व्हेटरनरी मेडिसिन तर नका सांगू ना. आपण फिजिओलॉजी बद्दल बोलतोय, आपण व्हायरस बद्दल बोलतोय. तुम्ही व्हेटरनरी मेडिसिनवर नका जाऊ. वी आर ओनली स्पीकिंग अबाउट ब्ल्यू टंग. तुम्ही ब्ल्यू टंग का नाव दिलं हे तरी तुम्ही सांगा लोकांना जे ऐकून राहिले त्यांना. मी नाही नाव दिलं, ते तुमच्या पुस्तकातलं नाव सांगितलंय मी. का दिलेलं आहे ते नाव ब्ल्यू टंग सांगा तुम्ही. मी ते सांगतो कॅटरपिलर म्हणून होत आहे ते कसं होणार हो? त्याच्यात लिहिले हो हेरी कॅटरपिलर कॅरियर आहे त्या ब्ल्यू टंगचा. हो तुम्ही तुमच्या व्हेटरनरी मेडिसिन मध्येच उघडून वाचा. त्याची जी क्लिनिकल इटिओलॉजी एपिडेमॉलॉजी आहे ना त्याच्यामध्ये हेरी कॅटल इन्फेस्टेड ग्रास हे असं दिलेलं आहे की मलेरिया मच्छरांनी होते म्हणून. आता ते पण येतो ना तुमच्याकडे. मच्छरांनी होते का मलेरिया? ऐका थोडस तुम्ही फार पक्के अभ्यासक आहे त्याच्याविषयी काही बात नाही. पण मी आता म्हणतो ते थोडस समजून घ्या. स्टॅग्नंट वॉटर, मॉस्किटो सीक स्टॅग्नंट वॉटर फॉर मल्टिप्लिकेशन अँड ब्रीडिंग. आता ह्या मॉस्किटोनी पाणी बिघडवलं का पाणी बिघडलेलं मॉस्किटो आले? मी मलेरियाचं काहीच हे नाही. तुम्ही सांगा स्टॅग्नंट वॉटर असेल. आपण ब्ल्यू टंग बद्दल बोलतोय. ब्ल्यू टंग आणि तुम्ही ते काय प्लासेंटल ट्रान्समिशनचं त्याचा काय रेफरन्स आहे? प्लासेंटा थ्रू ट्रान्समिट होतो म्हणून काय रेफरन्स आहे त्याचा?
ऐका तुम्ही तुमचं मी काय म्हणतो तुम्ही फिजिओलॉजी काय प्लासेंटा थ्रू ट्रान्समिट होतो याचा रेफरन्स सांगा सर तुम्ही मला. काय 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 ऍस्कॅरिस लंबडिकॉइडस प्लासेंटा थ्रू ट्रान्समिट होतो याचा रेफरन्स काय? रेफरन्स बफेलोचं जेव्हा वासरू जन्मतं त्याच्या कितव्या दिवशी तुम्ही पोस्टमॉर्टम करून बघा ना मेलेल्या वासराचं. त्याच्या सगळे जनतेचे बफेलोची फिजिओलॉजी तुम्ही बकऱ्यांना लागू करणार का? रुमिनंट आहे ते. डिस्कॉइडल प्लासेंटा आहे. अरे बफेलो मध्ये डिस्कॉइडल प्लासेंटा आहे, बकऱ्यांमध्ये मेटा डिस्कॉइडल प्लासेंटा आहे, ह्युमन मध्ये हिमोकोरायडल प्लासेंटा आहे. काय प्लासेंटा मध्ये फरक असतो की नाही? एका गोष्टीला जी गोष्ट लागू पडली तर मग कोविड आपल्याला झाला, जसा यांना झाला, जनावरांना कोविड होऊन राहिला, तर स्वाईन फ्लू फक्त डुकरांमध्येच होऊन राहिला, तर बर्ड फ्लू फक्त पक्ष्यांमध्येच होऊन राहिला, तर काय सगळे व्हायरस सारखे आहे का? ब्लूटंग आपल्याला होतो का? अँथ्रॅक्स का बरं होतो मग सगळ्यांना? काय एकाची गोष्ट दुसऱ्याला लागू नाही पडत सर. तुम्ही काय सांगता? खबर आहे. हो, मी असं समजा बरं का, हे जे काही तुम्ही आता बोलताय हे तुमच्या स्वतःचे तुम्ही आता काय करताय, जे काही समजा माझी चूक काढायला तुम्ही जरूर काढू शकता, पण मी सुद्धा वेटरनरी ग्रॅज्युएट आहे. मी तुमचे मेडिसिनचे पुस्तकं वाचलेले आहेत, सगळं वाचलेलं आहे आणि पुस्तकातले सगळे रेफरन्स देतो मी तुम्हाला. तुमच्या शेळ्यामध्ये जर मग हे एवढंच त्याचं प्लॅसेंटा आहे तर शेळ्यामध्ये रोग येण्याचं कारण पण नाही ना हो. तुम्ही म्हणजे काहीतरी तुमचं काहीतरी कसं ठरवून आता तुम्ही बोलताय असं मला वाटतं. तुम्ही जे काही बोलताय ना, म्हणजे ऍस्कॅरिस प्लासेंटा थ्रू ट्रान्सफर जर होत असेल, बफेलो मध्ये जर होत असेल, तर ते शेळ्यांमध्ये होत नाही सर. हे बघा, ह्युमन्स मध्ये पण नाही होत. ओनली इट विल गेट सेन्सिटायझेशन. असं जर झालं असतं तर पॅरासाइटचा लोड किती वाढला असता, ते पिल्लू जगू नसतं शकलं. अँड जे नवीन जन्मालेले पिल्लू असते त्यांच्यामध्ये तुम्हाला ऍस्कॅरिस सापडलं असतं. कोर्स कम्प्लीट करण्यासाठी, लार्वल मायग्रेशन कम्प्लीट करण्यासाठी 2 महिन्याचा पिरियड पाहिजे. 5 महिन्याच्या प्रेग्नन्सीमध्ये 2 महिन्याचा जर पिरियड गेला, ऍस्कॅरिस जर आतमध्ये गेला, खरंच पिल्लू जगणार आहे का? बकऱ्यांमध्ये नाही होत तसं. तुम्ही एका जनावराचं दुसऱ्या जनावराला नका लावू. फिजिओलॉजीच वेगळी आहे दोन जनावरांची. आता मग मला थोडंसं रिवाइज करतो आणि मग तुमचं म्हणणं मला एकदा परत स्टडी करावं लागेल, कारण मला वाटतं मी शाळेत बोला. मला तेच म्हणायचं, तुम्ही स्टडी करून बोला. एका जनावरांची फिजिओलॉजी दुसऱ्या जनावराला नका लावू तुम्ही. आता बरं, आणखी एक आता मी नाही लावत. एक तुम्हाला मी सायंटिफिक अमेरिकन ह्याच्यामधले ऑल लिव्हिंग ऐकून थोडस तुम्हाला म्हणजे मी म्हणजे तुम्हाला भटकवत नाहीये, पण तुम्हाला मी सांगतो आता की का लावतोय मी हे सगळं. की जेव्हा आपण जेवढं ऑल लिव्हिंग मॅटर, मग त्याच्या शेळी असेल, प्लांट असेल, बॅक्टेरिया असेल, कोणी का असेल ना, ह्या सगळ्यांचं जे कंपोजिशन आहे मिनरल एलिमेंटचं, ते इतकं फिक्स आहे. ते जर फिक्स्ड आहे म्हणून मी हे सगळं सांगतोय. शेळी काय मेंढी काय, मग मेंढ्याला बी वेगळं असेल, कोंबड्याची फिजिओलॉजी वेगळी असेल. अहो पण शेवटी ते प्राणीच आहेत. त्यांचं खाण्याची सिस्टीम बिघडली एकदा की सगळं बिघडतं. म्हणून पोटातून बिमारी सुरुवात होते. गट मध्ये सगळ्या बिमारी सुरुवात होतात. हे त्याच्यातून सांगण्याचा होता. हा, जर तुम्हाला हे मान्य नसेल तर ठीक आहे, प्लॅसेंटाचं सोडूनच देऊ आपण. ते बफेलोचा गेला तिकडे. तुम्ही जे अर्ध गोष्ट सांगताय ते अर्ध सत्य आहे ना, ते आपल्याला मान्य आहे ना. तुमचं आपल्याला मान्य आहे. आपल्याला मान्य आहे की बा गट पासून सुरुवात होऊन राहिली, पण त्याचे एक्झाम्पल तुम्ही चुकीचे नका देऊ ना. तसे गैरसमज पसरतात लोकांमध्ये. नाही, गैरसमज पसरवायला मी काही एखादा माझं मार्केटिंग करायचं नाही. ऐका, मला काही तुमचं मार्केटिंग करायचे नाही. तुम्ही जे काही करताय ना, तुमच्या स्वतःचं जे काही थोपवताय ते थोपवून घ्या. मी तुम्हाला व्यवस्थित त्याच्याबद्दल बोलू शकतो. पण हे जे काही आज छोटा वर्ग आहे त्याच्याकडे मी त्यांना फसवत नाही आणि मला काही त्याची हाऊस पण नाही. आम्ही थोपवत नाही सर. आम्ही काय म्हणतो, तुम्ही जे बोलताय त्याचे तुम्ही पक्के रेफरन्स द्या. आम्ही ते मान्य करायला तयार आहे. रॉ रेफरन्स तुम्ही ऐकून घ्यायची तयारी असेल. हा डिसीज कॅटरपिलरनी होतो, याचा रेफरन्स द्या तुम्ही मला. रेफरन्स जर सांगितला ना तुम्ही अशा काहीही गोष्टी. आता कसं आहे, जनरल पब्लिक आहे, या जनरल पब्लिकची एवढी अवेअरनेस नसते. यांना उद्या जाऊन त्यांनी जर म्हटलं की बा ब्लूटंग, अरे आपल्याला काय आहे, आपलं व्हॅक्सिन आहे ब्लूटंगला अवेलेबल, आपल्याला जनजागृती करून व्हॅक्सिनला प्रमोट केलं पाहिजे. तुम्ही काय म्हणता की बा हे हेरिट, आता किती व्हॅक्सिनेशन फेल्युअर पण आहे. 50% व्हॅक्सिनेशन फेल्युअर आहे ब्लूटंग. काय मॉर्टॅलिटी आहे माहिती आहे तुम्हाला ब्लूटंगची? 87% मॉर्टॅलिटी आहे ब्लूटंगची. कळपात जर एकदा ब्लूटंग झाला ना, 87% मॉर्टॅलिटी आहे. तुम्ही काय म्हणता? ते औषध माझ्या फार्मवर एक सुद्धा मेलं नाही. आता ह्याच्यापेक्षा काय बोल, मी बी गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये
मेंढी फार्मचा मॅनेजर झाला होतो. होता का? हॅड यू कन्फर्म? होय 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 झाला होता. होय होय. ब्लूटन साठी हा टेस्ट करून जाणवलं की ब्लूटन झालं म्हणून? हॅलो हो ते हॅलो पाचेगावकर साहेब, टेस्ट केली होती तुमच्या फार्मवर ब्लूटन आउटब्रेक झाला होता, तुम्ही कोणती टेस्ट केली होती मला सांगा? डिसीज इन्व्हेस्टिगेशन. अहो डिसीज इन्व्हेस्टिगेशनच्या लोकांनी येऊन टेस्ट केली. मला काय करायचं ते टेस्ट टेस्ट करून? केली तुम्ही सांगा ना मला, कोणती टेस्ट केली ब्लूटन साठी? आणि त्यांनी काय करायची ती केली. आहेत का माझ्या? नाही सर, हे बघा, माझ्या फार्मवर जर ब्लूटन आउटब्रेक होत असेल तर इट इज नोटिफायबल डिसीज. तुम्ही त्यांच्याकडनं नोटिफिकेशन घ्यायला पाहिजे. तुमच्या फॉर्मवर ब्लूटनचा आउटब्रेक आहे, त्यांनी तुम्हाला नोटीस द्यायला पाहिजे होती. काही त्यांनी का दिली नाही ते त्यांना विचारू आपण. पठाण सरांना काहीतरी बोलायचं. पठाण सरांना बोलताय, बोला सर. हॅलो, माझी दोघांना पण रिक्वेस्ट आहे, डॉक्टर निलेश आणि पाचेगावकर साहेब. मी पण डॉक्टर कोणते नाव काय सांगा त्यांचं, मला नाही लक्षात आलं. डॉक्टर नाही, मी डॉक्टर जावेद खान पठाण, मी असिस्टंट कमिशनर आहे गव्हर्नमेंट ऑफ राजस्थान. नाही राजस्थानमध्ये आहेत. हा, त्यांच्याकडे बेसिकली सांगलीच आहे मी. हे बघा, तुमच्या ऐका, तुम्ही एक मिनिट, तुम्ही राजस्थानमध्ये कोण आहेत? तुम्ही आहेत का राजस्थानमध्ये? कोण आहेत? ऐका, तुमच्या ऐका विनंती तुम्हाला, तुम्ही त्यांचं ऐकून घ्या. मला हे म्हणायचं आहे, आपण तिघे पण वेटनरी ग्रॅज्युएट आहे. हो सकता आहे की याच्यामध्ये आणखी कोणतरी वेटनरियन असेल. एवढ्या हाय लेवलचे टेक्निकल चर्चेसाठी हा वेबिनार आयोजित केलेला नाही आहे. आणि हे जे शेळी पालक बंधू आपल्या सोबत आहेत, यांचा बहुमूल्य वेळ आपण या वादविवादामध्ये आपण खर्च करू नये असं मला वाटतं. हा पर्सनल लेवलच्या गोष्टी आहेत, किंवा ब्लूटन कशामुळे होतो, व्हायरल डिसीज आहे का तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, बाबा त्या व्हेक्टरमुळे डिसीज होतो, ह्या फार हाय लेवलच्या टेक्निकल चर्चा आहेत. आपण ह्या गोष्टीमध्ये ह्या शेळी पालकांचा वेळ वाया न घालवता त्यांना उपयुक्त काय माहिती आपल्याला देता येतील. प्रत्येक गोष्टीला कमी जास्त प्रॉस अँड कॉन्स असतात. आपण त्याच्यामध्ये न जाता वेटनरियन आपण लोकांच्यासाठी अवेअरनेस त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी, त्यांना काहीतरी उपयुक्त माहिती देण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो. आपण जर आपल्या विवादामध्ये हा जर वेळ खर्ची घालत असू तर हे चांगलं नाही असं माझं मत आहे. त्यामुळे डॉक्टर निलेशना पण माझी विनंती आहे की त्यांच्याकडून आपल्याला होमिओपॅथी संदर्भात शेळ्यामध्ये काय वापरता येईल याच्या संदर्भात आपण उपयुक्त चर्चा करूया. आणि पुन्हा रिक्वेस्ट आहे की अशा प्रकारच्या वादविवाद करून आपण कुणाचं पण भलं करत नाहीये याच्यामध्ये. एवढंच मला म्हणायचं आहे. बोला, की मला सवय आहे त्याचं काही नाही वादविवादाची. नाही, पण हा पर्सनल लेवलवर केला जाऊ शकतो साहेब. तुम्ही आणि डॉक्टर निलेश, तुम्ही दोघे जण पर्सनली, आता याच्यामध्ये मला वाटतं 50हून अधिक पार्टिसिपंट्स आहेत. सगळ्यांचा वेळ बहुमूल्य आहे. आपण या वेळेचा उपयोग करून त्यांना काहीतरी उपयुक्त डिलिव्हर करूया. बिईंग अ वेटनरियन मला वाटतं आपल्याला हे करायला पाहिजे. चुकीची माहिती नका सांगू. बस इतकंच आहे की 50 लोक जर इथे ऐकत असतील, हेच 50 लोक जाऊन उद्या दुसऱ्या ग्रुपमध्ये ह्या गोष्टी सांगतात, तर कुठली चुकीची माहिती कोणाला गेली नाही पाहिजे. एवढ्या हाय लेवलच्या टेक्निकल गोष्टी हे पशुपालक लोकांना दुसऱ्यांना सांगायचा प्रश्न येत नाही. तो एक वेटनरीनं दुसऱ्याला सांगतो. डोक्यावरून गेलं ते कुणालाच काय कळलं नाही. हा, मी तेच सांगतोय की तुम्हाला काय शेळी पालकांना काय उपयुक्त देता येईल ते आपण बघायला पाहिजे. आपल्या हाय लेवलच्या टेक्निकल चर्चा करून किंवा त्याच्यात आपण काय सिद्ध करणार आहोत, ह्या वेबिनारचा हा उद्देश नाही आहे. त्याचा उद्देश आहे लोकांना काहीतरी चांगलं डिलिव्हर करू, आपण चांगलं काहीतरी देऊ. बेसिक आजारावरतीच सांगा ना तुम्ही सगळेजण. चला, ब्लूटन बाबतच आज किती काही चर्चा राहिली ती पूर्ण करून घ्या सर. पाचेगावकर सर प्लीज बोला. कंटिन्यू. ब्लूटन बाबत आता डॉक्टर तुमचं काय म्हणणं असेल ते सांगा. आता काही अडचण नाही. माझं काय बघा, माझं मत मी जे आहे ते घडलेलं सांगितलेलं आहे, बाकी काही नाही. आता त्याच्यात चुकीचं म्हटलं तर मी तेही ऍक्सेप्ट करतो की त्याचं नोटिफिकेशन नसेल, काही नसेल. हे आहे ते व्हायरसच्या बाबतीत आता अनेक आहे. आता
थोडं विषयांत, कारण काही गोष्टी कोलॅटरल जाऊन सांगावं लागतील मला. फूट अँड माउथ डिसीजचं व्हॅक्सिन प्रत्येक वेळेला नवीन स्ट्रेन येते, त्या स्ट्रेन प्रमाणे तुम्ही व्हॅक्सिनेशन करता, रेग्युलर करता, तरी तो रोग येतो, त्याच्याविषयी काहीच बोललं जात नाही. आणि हे रेग्युलर व्हॅक्सिनेशन करून NDRI कर्नेलच्या सायंटिस्टने असं दाखवलं की हे रेग्युलर व्हॅक्सिनेशन केल्यामुळे ब्रीडिंगच्या बुल्स मधलं त्यांचं सिमेनची क्वालिटी बिघडली. फक्त दोघा चौघांचा तो पेपर आहे, ऍडव्हर्स रिॲक्शन्स ऑफ फूट अँड माउथ डिसीज रेग्युलर व्हॅक्सिन इन ब्रीडिंग बुल्स, NDRI कर्नालचा आहे. माझ्याकडे त्याचा रेफरन्स कुठल्या पेपरमध्ये आले, काय आले, हे सगळं आहे. फक्त आता काय मी ते काय आता मला असे कोणी भेटतील म्हणून मी काही समोर रेफरन्सेस घेऊन बसलेलो नाही, पण वेळ आली तर मी पूर्ण रेफरन्स सहितच बोलणार आहे. आणि हे मी काय IVRIच्या सायंटिस्टला सुद्धा मी हे लिहून ठेवलेलं आहे, तसं काही झाकून नाही किंवा काही नाही. तुम्हाला आता तुम्ही काढलेला विषय मी काय तर समोर कागद घेऊन बसलेलं नाही, मला कोणी असं विचारणार नव्हतं, तुम्ही विचारलं. पण मी सांगतो हे सगळं व्यवस्थित करून मी तुम्हाला प्रेझेंट करू शकतो, तसं काही नाही. कुठल्याही सेमिनार मध्ये कुठेही तिथं काय करायचं ते तुमच्या बिकानेरच्या व्हेटरनरी कॉलेजमध्ये सुद्धा हे झालेली आहे. माझ्यावर पोलीस केस करायला निघाले होते. त्यामुळे तुम्ही आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. आपण आपला आता माझा मी तयारच आहे, त्यांच्या समाधानासाठी मी बोलतोय. ठीक आहे, आता होमिओपॅथीवर येऊया आपण. बरोबर, चालेल चालेल सर. बोला आता काय राहिलं होमिओपॅथीत सांगा. तुम्ही काळ्या अस्वलाचं सर सांगितलं होतं ते सांगा सर. कोणतं? काळ्या अस्वलाचं नाही हो, गुल्याचं त्यांनी काहीतरी. नाही काय मला परत मी काय म्हणलो, काहीतरी तुम्ही बाबेच्या झाडाखाली गुले असतात ते म्हटलं होतं. हा, गुले असतात. त्या गवतावर जर खाल्लं तर जे काही शेळ्या मेंढ्या ग्रेजिंग करणार आहेत, कारण ह्यांचं क्लोज ग्रेजिंग आहे शेळ्या मेंढ्याचं, तर त्यावेळेला जे काही उरण पडतात मग त्याला रोगाचं काही नाव द्या. जसं मी आता मगाशीच म्हणलं किंवा जनताचे रालवे गेल्यानंतर त्याला फिवर येतो, मग त्याला कुठलंही नाव द्या वेगळं. त्याच्यानंतर त्याला खोकला येतो, मग त्याला ट्युबरक्युलोसिस नाव द्या. ते काही तो तुमचा चॉईस आहे. ते प्रश्न असा घडतो की ही बॉडी इज रिॲक्टिंग टू गेट रीड ऑफ द डिसीज. जे काही त्याच्यात गेलेलं आहे ती पहिली रिॲक्शन शरीराची एखाद्या हेल्दी बॉडीची असते की तो फक्त त्या रोगाला व्हाईट करण्यासाठी जे काही सिम्पटम तयार करतो, मग ब्ल्यू असतील, येलो असतील, कुठलंही असेल किंवा काही नाव द्या तुम्ही, त्या डिसीजच्या नावाला होमिओपॅथीमध्ये फारसं इम्पॉर्टन्स दिलं जात नाही. सिम्पटम म्हणून ते घेतलं जातं, पण तेच कारण आहे, त्याच्यावरच धोपट मार्ग नाही. म्हणून मी सुरुवातीपासूनच म्हटलं किंवा प्रत्येक लार्व्याच्या इन्फेक्शनचं शरीरावर काय परिणाम होतो, काय सिम्पटम दिसतात, मग श्वसन, हे सगळं त्याच्यातून निर्माण होतं. असं वेगवेगळं एका डिसीजवर, एका व्हायरसवर इथं स्पेशलायझेशनची काही संबंध नाही, असं मला म्हणायचं होतं, बाकी काही नाही. आता तुमच्या शेळ्या मेंढ्यामध्ये काळी कुसळीचं ज्या भागात आहे किंवा म्हातार कुसळी, तुम्हाला कल्पना आहे का त्या गवताची? काळी कुसळ. हॅलो, शेळी काळी कुसळ माहिती आहे ना तुम्हाला? हा बोला सर. हा, तर तुम्ही त्याचे जे काळी कुसळाचे एक असं ते बोचकं बाहेर काढा आणि त्याचे ते जे काटे आहेत ना ते किती निडलपेक्षा लहान आहेत आणि ते कसे पेनिट्रेट करतात आणि त्यांचं लाईफ सायकल करण्यासाठी जर त्याला मॉइश्चर लागलं तर स्क्रू टाईप जमिनीत घुसतात, असं लाईफ सायकल कम्प्लीट होतं. हे जेव्हा काळी कुसळ तुमच्या तोंडामध्ये, शेळ्याच्या तोंडामध्ये जाते तेव्हा ते बाण त्याच्यात वरच्या टाळूला चिटकलेले असतात, असे ते एकलव्यानं जसे बाण मारले तसे. आणि त्यावेळेला मग त्यांना खुरकूत आलं, कुणी काय नाव देते, आणि जर ते तोंड उघडून पाहिलं जेव्हा गौद, त्यावेळेला ते सगळे काळे कुसळीचं बाहेर काढलं की शेळी दुरुस्त होते. एका स्क्वेअर सेंटीमीटरच्या मेंढ्याच्या लोकर कातलेल्या मेंढीच्या शेत्या ह्याच्यामध्ये 10 त्याचे काळ्या कुसळीचे ते बाण निघाले, इतकं त्याच्यात इन्फेक्शन होते. आता मग ह्याला या वेळेला इन्फेक्शनला काय नाव द्यायचं, असा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे हे सगळं ग्रेजिंग ॲनिमल्स आहेत. मग कोणते खातात? आता हिवर आहे, हिवराच्या शेंगा जर खाली पडलेल्या, जर वाळून वाळलेल्या खाल्ल्या तर हिवर पॉइझनिंग होतं.
आता त्याला मग काय करायचं, त्याचं काय नाव द्यायचं? हे सगळं आपल्या ग्रेजिंग अॅनिमलच्या जी काही मॅनेजमेंटचं डे टू डे असतं त्याच्यासाठी हे माझं सांगणं आहे. हिवराच्या शेंगा काय म्हटले सर तुम्ही? हिवराचं झाड माहिती आहे ना तुम्हाला? हिवर हिवर हा माहित आहे. त्याच्या वाकड्या त्याच्या शेंगा का नाही जे हिरव्या खाल्ल्या हो सर, काही होत माहिती आहे. आता ते जर खाली पडल्या आणि ते जर सुकल्या तर मात्र त्याचं जास्ती खाल्लं तर त्याचं एक प्रकारचं पॉइझनिंग होतं. म्हणून हिवर पॉइझनिंग ही सेपरेट केस आहे त्याच्यामध्ये. फक्त शेंगा खाऊ द्यायच्या नाही, ताज्या शेंगा खाऊ घाला तुम्ही, काही करा. सर त्या ताज्या शेंगा आपण लोखंडाच्या म्हणजे काही विळ्याना वगैरे कापून खाऊ घातल्या तर त्यांनी पण पॉइझनिंग होते का शेळ्यांना? कसे कोणत्या हिवराच्या का? हिवराच्या ज्या शेंगा असतात हा हिवराच्या शेंगा त्या जर म्हणजे एक जमिनीवर पडून जर किंवा कत्तीनं कशानं आपण मला सर आपण विळ्याना किंवा कशानं आपण ते लोखंड जे असतं ना कच्ची काढायची त्यांनी जर आपण त्या तोडून शेळ्यांना घातल्या तर त्यांनी पॉइझनिंग होते का त्याला? ते काय तुमच्या त्या ह्याच्यामध्ये कोणाचा तरी डिस्टर्बन्स चालू आहे बघा, मला ते ऐकायलाच येईना. एक लहान मुलं ओरडायला लागले. आता बोला. त्यांना असं म्हणायचंय सर, शेंगा जर ताज्या खाल्ला तरी पण पॉइझनिंग होतं का? नाही त्यांचं असं म्हणणं आहे सर, त्यांचं असं म्हणणं आहे की लोखंडी वस्तूनं म्हणजे विळा म्हणा किंवा त्यांनी जर आपण त्या शेंगा काढल्या आयर्नचा कॉन्टॅक्ट आल्यामुळे पॉइझनिंग होते का हे त्यांना विचारायचं आहे. नाही ताज्या शेंगाचं अजिबात होत नाही. कारण माझ्याकडे हिवराची झाडं होती मेंढी फार्मवर, त्याच्यामुळे मला ती नंतर लक्षात आली की काय भानगड आहे. आणि तेव्हा जे काही सुकलेल्या शेंगा खाल्ल्या त्या मग ते चारणाऱ्यांनी सांगितलं की आम्ही असं खाल्लं होतं. हा त्याच्यातला अनुभवाचा भाग आहे तो. ते कुठं रेफरन्स वगैरे पुस्तकात सापडण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे हिवराच्या शेंगा तुम्ही खाऊ घातल्या का सर? हिवराच्या शेंगा ताज्या खाल्ल्या तरी काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त त्या जमिनीवर पडून. सर एक मिनिट असं निदर्शनात आलं शेळी पालकांच्या, हिवराची शेंग ताजी खाओ का निब्बर खाओ तिने विषबाधा होते विषबाधा होते असं आमचा ग्रुपचं ठाम मत आहे. बर ठीक आहे. आता जर समजा तुमच्याकडे खायला दुसरंच काही नाही बरं का, आणि जर हिवराचेच झाडे सगळे असतील तर हे होऊ शकतं की नाही? एक अति तिथं माती होते. मी फक्त माझ्याकडे एक 10-5 झाडं होती आणि त्यातल्या शेंगा खाल्ल्यामुळे तो एक 2-3 शेळ्यामध्ये ते दिसलं मला. ते हिवराची संख्या फार नगण्य आहे सर, हिवराची संख्या एवढी नसते. मला ते काही, कारण मी तोडली असते ना झाडं, मग ती मला तर काही कुणा अडवलं नसतं तिथे, पण मी ठेवली ती झाडं. हिवर खैर मध्ये काही कन्फ्युजन नाही तर होत सर? नाही हिवर हे हिवर काटेरी झाड आहे, त्याच्यात ते दुसरं कोणतं हिवर बाबळीच्या टाईपचं आहे, पण ते हिवराच्या वेगळ्या. आराटी बोराटीच्या शेंगा तशाच असतात, त्यात हिवराची शेंग वेगळी आहे. आमच्या शेळ्या, आमच्याकडे सगळं हिवराचंच रान आहे आणि आमच्या शेळ्या पूर्ण हिवराच्याच रानात चरतात. पूर्ण 12ही महिने हिवराच्या रानात चरणाऱ्या शेळ्या आहेत आमच्याकडे. तुम्ही म्हणताय ते योग्य आहे की बा काही नाही. आता कसं आहे, हा तुमचा म्हणजे होते, बट द थिंग इज की त्यांना जे काही त्याच्यातनं पॉइझनिंग होत असेल हिवराच्या शेंगातनं, कालांतराने त्या शेळ्या अडॅप्ट होऊन जातात त्या पॉइझनिंगला आणि नंतर काही एवढा फरक नाहीये. जेव्हा नवीन आपण इंडक्ट करतो हिवराचं, जर तुमचं रान नसेल तर नवीन शेळ्या ज्या येतात त्यांना त्रास होतो पहिले आणि नंतर त्या अडॅप्ट होतात कालांतराने. अच्छा, म्हणजे थोडस निळकंठ झाल्या, त्या विष पचवायला सुरुवात केली. बरोबर. थोडं आमच्याकडे काय झालं, हिवराच्या शेंगा काही शेळ्यांनी खाल्ल्या आणि त्यांना विषबाधा झाली होती. म्हणून सांगतो, प्रत्येकाचं एक सगळ्याच. आता ते आहे न आहे, पण जे काही घडलं ते तुम्ही दोन्ही बाजू सांगितल्या ना. आता जिथं काही शेळ्या अडॉप्ट झाल्यात तिथं ते घडत नाही, जिथं नाही अडॉप्ट झाले तिथं घडत असेल. मला जे घडलं मी ते सांगितलं तुम्हाला. शक्यता आहे की बरोबर आता काहीला नसेल तर मग खातील बी. आता ह्याच्या झाडचे खातात ना, काय म्हणतात ते बेसरमच्या वगैरे झाडचं, त्याच्याने फोटोसेन्सिटायझेशन होतं. घाणेरीचं खातात, टणटणीचं खातात, त्याच्याने फोटोसेन्सिटायझेशन होतं आणि हळूहळू तेवढं खायला नाही मिळालं तर ऍडजस्ट होतं ते.
टणटणी किंवा घाणेरी म्हणतो ना, त्याच्याने फोटोसेन्सिटायझेशन होतं, डोळे सुचतात, तोंड सुचतं. हा म्हणजे एक आता एकूण या चर्चेतून एक असं म्हटलं चालेल की नव्यानं इंट्रोडक्शन जर होत असेल नव्यानं खाण्याचं, तर असा शेंगांच्या संदर्भातलं काही जास्त प्रमाणात खाल्लं जाऊ नये ही काळजी घ्या मात्र. हा बस एवढंच यायचं. चर्चेवरून असं दिसला निष्कर्ष. बरं आता पॉइझनिंग झालं तर याच्यावर होमिओपॅथिक काही इलाज आहेत का? आता त्याच्यावर बघा, आता तुम्हाला जर असं आहे तसं एक आपल्याकडे लथारियस सटायव्हसिस म्हणजे लाखेत अळीचं जे काही आहे त्यानं पॅरालिसिस होतं, ते जर हे होमिओपॅथी प्रिपरेशन वापरलं तर काही म्हणजे बरेचशा शेळ्यांना आराम पडला, कारण लक्षात आलं लगेच. लथारियस सटायव्हस, लाखी डाळ, त्याचं होमिओपॅथिक प्रिपरेशन आहे. हॅलो बोला. हॅलो सर, शेळीच्या वजन वाढीसाठी, दूध वाढीसाठी काही होमिओपॅथी औषध असतील तर सांगा. हा म्हणजे शेळ्या हिटवर येत नाहीत त्यासाठी आता साधा एक आणखी तुम्ही उपाय करून बघा. जर कास मोठी नसेल बरं का शेळीची, तर त्या शेळीला एक 8 दिवस अगोदर तुम्ही जर आपल्या एरंड्याच्या पानाचा रस जर लावला तर कासेमध्ये थोडस दूध उतरायला सुरुवात होते. आणि विलेल्या शेळीला एक एरंड्याच्या तेलाचा फाया जरी नुसता जबीवर ठेवला तरी त्याचं लेटिंग डाऊन वगैरे व्यवस्थित होतं एरंडीचं. आणि किंवा होमिओपॅथीमध्ये एक त्याचंच औषध बनवलेलं आहे, रिसिनिस कम्युनिस. पण प्रोव्हायडेड तिचं सगळं व्यवस्थित आहे, खाणं वगैरे व्यवस्थित पचत नसेल तर त्याच वेळेला ह्याचं काम होतंय. रिसिनस कम्युनिस त्याचं नाव आहे होमिओपॅथीमध्ये. आणि त्याचाच मी लगदा लावायला सांगितलं. रिसिनस म्हणजे बहुतेक या ह्याच आहे, काय म्हणतात त्याला, एरंडीच आहे ते, रिसिनस कम्युनिस. त्या शास्त्रीय नावासोबत जर वनस्पती जर असेल तर तिचं मराठी नाव सांगितलं तर अधिक चांगलं होईल. कोणती आता तुम्ही जे काही शास्त्रीय नाव, हे वनस्पतीचं शास्त्रीय नाव आहे किंवा औषधाचं नाव आहे? नाही, अहो वनस्पतीच बहुतेक तुम्ही बघा, रिसिनस कम्युनिस हे औषधाचं नाव आहे आणि ते बोटॅनिकल नावच आहे ना हे. आतापर्यंत सनेर सर एरंड म्हणतो आपण त्याला. एरंडी मराठी मधलं सांगितलं मी तुम्हाला. हा बिलकुल बिलकुल. हॅलो हा बोला. हॅलो सर, शेळीचं दूध वाढवण्यासाठी, बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी कोणती औषध आहेत दुसरी, जसं अल्फा आणि दूध वाढ होते, थोडक्यात शरीराची वृद्धी पण चांगली होते, भूक पण चांगली लागते शेळीला, अशी कोणती आणखीन औषधं आहेत? नाही ऐका, हे रिसिनस कम्युनिस म्हणजे फक्त त्या कासेमध्ये मिल्क फ्लो किंवा त्याच्या मिल्क व्हेन ह्यांच्यावरच फिजिओलॉजीवर काम करतं. आणि ती जर उपाशीच पिटी असेल, तिचं काही माल न्यूट्रिशन असेल तर तुम्ही कितीही द्या ना, काय फरक पडणार आहे त्याच्याने. इन ऑल कंडिशन्स तिला सगळं खाणं वगैरे चांगलं आहे. आणि इन्स्पाइट ऑफ दिस तिची कास लहान असेल आणि ते थोडस डेव्हलप करायचे असेल तर हा एक मार्ग आहे आणि तो करतायत. गायवाली यज्ञ मी केलेला आहे, तो पुष्कळ लोकांनी केले आहे. आणि हे रेसिनिस कम्युनिस हे औषध पण आहे बघा. जर 200 पोटन्सीचं तुम्ही द्या, तिकडे त्याचं लेटिंग डाऊन पण चांगलं होतं. पुन्हा मिल्क लेटिंग डाऊनला सुद्धा हे काम करतं. आणखी दुसरे आर्टिका युरेन्स एक मिल्क लेटिंग डाऊनला पण चांगलं आहे. ते आर्टिका युरेन्स स्टिंगिंग नेटल म्हणतो आम्ही त्याला. आधी सांगितलं ते शतावरी आहे. कोणतं? आर्टिका युरेन्स नाही, स्टिंगिंग नेटल आहे ते. आणि मी जे सांगितलं ते रिसिनस कम्युनिस शतावरी नाही. मला शतावरीचा अनुभव पण नाही आणि त्याचं बोटॅनिकल नाव सांगितलं तर मग मी नक्की सांगेन की मी वापरले का नाही ते. सर
बोला. हॅलो एस्पिरस सर, आजी एस्पिरियस बटवासाठी काय रेसिमोसा औषधं ठेवता येईल आपल्याला फॉर्मवर? काय काय आजीबाईचा बटवा म्हणतो ना आपण फॉर्मवर, एखादा आजीबाईचा इमर्जन्सीसाठी बटवा, राईट, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. ते तुम्ही करू शकता ना. औषध सजेस्ट करा. कसा कोणते कोणते औषध? ते आम्ही ह्याच्यामध्ये इस्कॉन या संस्थेनं हे 50, 60, 55 औषधाची पेटी बनवलेली आहे. तो आजीबाईचा बटवा कम त्या माणसाला आम्ही थोडक्यामध्ये फर्स्ट एड ज्याला म्हणू आपण, नुसता बटवा नाही भागत, प्रथमोपचार त्याच्यातून निवाणी. रात्री बेरात्री त्याला विंचू चावला, साप चावला तरी तो स्वतःही घेऊ शकतो ना माहिती झाल्यावर. बरोबर बरोबर. पिसाळ कुत्रं चावलं त्याचे पण मध्ये ठेवलेले आहेत. टिटॅनस होऊ नये म्हणून पंक्चर वुंडचे पण ठेवलेले आहेत. ते 55 औषधाची पेटी आहे. त्याचे मी वर्कशॉप घेतोय आणि ते फ्री ऑफ चार्ज इस्कॉनच्या संस्थेत त्यांनी केलेलं आहे. ते वाटप करता येते, अर्थात ते पेमेंटने वाटप करता येते. अच्छा. त्याच्यात एक मराठीमध्ये पुस्तिका तयार केलेली आहे. इस्कॉनच्या साईटवर आहे का ते मग सगळं? हो, ते एक वेणू माधुरी ट्रस्ट म्हणून आहे कोल्हापूरला. बेळगावला अशी संस्था पण त्यांची ट्रस्ट आहे, त्यांच्या माधुरी, वेणू माधुरी ट्रस्ट. वेगू माधुरी. अच्छा, ठीक. यासिन भाई, हॅलो. आता थांबूया आपण. हो हो, हा थांबूया आपण आता. राणे साहेब, चालेल. बराच वेळ झालं, जवळजवळ 8 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत कंटिन्यू. एक मिनिट. हो, कंटिन्यू बोलताय. 1.5 तास झाला जवळपास. राणे साहेबांना एक प्रश्न विचारता. राणे साहेबांना एक प्रश्न विचारता. शेवटचा विचारा राणे सर. आपण पाठक सरांचं एक पुस्तक टाकणार होता पीडीएफच्या स्वरूपात ग्रुपवरती, आपण टाकलं नाही ते. नाही, ते गव्हर्नमेंटने पब्लिश केलेलं मराठी भाषांतर आहे. निघंटू आणि भावनाकोश अशा 2 व्हॉल्यूम आहेत. पीडीएफ आपण टाकणार होता. हो ना, पीडीएफ. अहो ते मला, मी एवढं ते कॉम्प्युटर लिटरेट नसल्यामुळे मला ते टाकता नाही आलं. मी दुसऱ्या कोणाकडून ते घेऊन ते टाकतो तुम्हाला. मी मध्ये ह्याचे झाडाचे फोटो टाकले होते, अंजनच्या झाडाचे, ते मला स्वतःला टाकता येत आले नाहीत. तुमचे आसिफ शेखला सांगितलं तुम्ही टाका, ते त्यांनाही काहीतरी अडचण आली. ओके सर, ओके. मी टाकतो, फक्त मला ते पीडीएफ हुडकून काढून तुमच्या ग्रुपवर कसं टाकायचं ते मला बघावं लागेल. ते मला तेवढं कॉम्प्युटरचं हे जमत नाहीये. मला हे आता ब्लूटूथ सुद्धा जमवून दिलं म्हणून मी बोललो तुम्हाला. राणे सर, आपण गुगलला जर गेलो की नाही, त्याच्यामध्ये जर आपण नाव टाकले तर पूर्ण पुस्तक दिसते आपल्याला. कोणतं? दोन्ही पण. हा जो आहे नाही मिळाले का गव्हर्नमेंटची पब्लिकेशन? मिळेल नाहीत का तुम्हाला? भावनाकोश पण मिळाला आणि निघंटू पण मिळाला. मी तुम्हाला त्याचे ते वेबसाईट किंवा काय जे आहे ते मी श्रीरामपूरला एक दोघांनी त्याचे डाउनलोड करून घेतलेलं आहे. मी ते त्यांना मागून घेतो आणि तुम्हाला देतो ते त्याचे पीडीएफ. हे जी सर, हे औषधांची वेटची जी एखादी कंपनी असेल नामांकित किंवा अग्रेसर सध्या बऱ्यापैकी उत्पादनं तयार करणारी, ते बघा आहे, ती ह्याची आहे. मी तुम्हाला सांगतो ना, त्याचा पण मी तुम्हाला फोटो पाठवतो. उपलब्ध व्हावं. आता आपल्याकडे जे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली शेळीपालक आहेत यात, तर प्रत्येकाला आता कोल्हापूर किंवा बेळगाव अप्रोच करणं शक्य नाही. जवळच्या लोकलला जर तशा टाईप, तुमच्या लोकलला, तुमच्या होमिओपॅथीच्या आता औरंगाबादमध्ये जे काही दुकानं आहेत त्यांच्याकडे हीलवेल कंपनी आहे. तुमच्या गुजरातमधल्या हीलवेल कंपनीनं एक जनावरांच्यासाठी एक कॉम्बिनेशनचा 24 औषधाचा बॉक्स तयार केलेला आहे. त्याला 350 रुपये काहीतरी किंमत लावलेली आहे त्यांनी. तर ते मी त्याचा पण फोटो टाकतो, पण मला ते ऍडजस्ट करता येईना म्हणून मी टाकला नाही. तुम्हाला टाकतो मी आता सुद्धा, इथं माझ्याकडे बॉक्स आहे. अशफाक भाई, बऱ्याचशा कंपन्या कॉम्बिनेशन मध्ये मेडिसिन काढतात. त्याच्यामध्ये शुक्ला फार्माचं वर्मसाठी येते. त्याच्यामध्ये जवळपास 5 प्रकारचे घटक आहेत. फेरमम्यूर आहे, चेलोनिडियम आहे, एम्ब्रोसा आहे, क्युक्रियम आहे, फिलिक्स मास आहे आणि इंडिगो आहे. जवळपास ह्या डिवर्मिंग ऑफ एंडो पॅरासायटिक ऑफ राऊंड वर्म आहे. त्याच्यामध्ये हुक वर्म आहे, टेप वर्म आहे, थ्रेड वर्म आहे, पिन वर्म आहे आणि इतर अननोन जे असतील
ते पण आहेत त्याच्यामध्ये आणि सगळ्यात 30 पोटेन्सी मध्ये आहेत आणि रिझल्ट पण खूप छान आहे त्याचा. बस मी तेच सांगतो, मिळते नाही असं आमच्याकडे नाही. सर आमच्याकडे ते लक्ष्मी होमिओ म्हणून एक कंपनी आहे. आता हे तुम्ही जे नावं घेताय ते सहज आम्हाला पाठ होणं किंवा आमच्या लक्षात येणं शक्य नाही. तर त्यांचे कसे होते स्पेसिफिक दूध वाढीसाठीचे किंवा जखम भरून ठीक आहे. येण्यासाठीचे आणि किंवा एक तुम्हाला मास्टायटिस लक्षात साठीचे, त्यानंतर अहो एफएमडी क्युअर म्हणून एक येत होतं त्यांचं होमिओपॅथिकचं. तर अशी बिलकुल बिलकुल नावं बिलकुल किंवा असणारी अशी एखादी कंपनी असावी की बाबा त्याला आपण नावानिशी ते फक्त ऐका म्हणजे नाव ऐका काहीतरी असावं त्या त्याला ब्रँड, तर आपण ते तुमच्या मागवू शकतो. ऐका तुम्ही अशफाक कंपन्याचे भाई जर कॉम्बिनेशन कधी घेतले, त्या कॉम्बिनेशनची काही ठरलेल्या औषधाचीच काही थोडी बहुती आहे, बाकीच्या एकमेकात त्याचं शत्रुत्व आहे का मित्रत्व आहे ह्याचा त्यांना पत्ता नसतो, पण ते करतायत. तरी पण मी असं म्हणेन की ते दगडापेक्षा विटकर मऊ. आणि दुसरं कुठलं औषध जर तिकडे मिळत नसेल कुठे अशफाक भाई, तर मला नाव सांगायचं, कुरिअर खर्च येईल. मी शक्यतोवर काही दिवसामध्ये ज्याला ज्याला बघा लागलं ते मी कुठून द्यायची व्यवस्था करू शकेन, काही प्रॉब्लेम नाही. ना नफा ना तोटा दुखीसर. बघा पुण्यामध्ये व्हीव्हीएन कंपनी खूप मोठे दुकान आहे. मुंबईला प्रेस्टिजिटवर रॉय कंपनी आहे. एक बोहरा म्हणून कम्युनिटी आहे. नागपूरला पण आहे. सगळीकडे आहेत. काकोला, अमरावती कुठं नाही दुकानं आता. आणि चांगल्या कंपनीचे मिळू शकतात तिथे. विल्मर शॉबे, शारदा बिरॉन असे स्टँडर्ड कंपनीचे पण आहेत. फक्त एकदा तुम्ही त्याची थिओरॉटिकल, त्याचे ऍप्लिकेशन हे समजून घेतल्यानंतर मी असं म्हणेन की मग एकदम ठीक आहे राहील ते. असं काहीच नाही, काही सिक्रेट काहीच नाही याच्यामध्ये. यासिन भाई चालेल, धन्यवाद पाचेगावकर सर. आपण जवळजवळ 1.5 तासापासून मार्गदर्शन करत आहात. आणखीन पण बरेच शेळीपालकांचे प्रश्न असतील ते आपण पुढील मार्गदर्शनामध्ये घेऊया. आज त्याचबरोबर जावेद खान पठाण सर, उपायुक्त पशुसंवर्धन राजस्थान, हेही आपला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेत. त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर मी शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे संस्थापक व गट विकास अधिकारी श्री सनेर सर यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. पाचेगाव सरांचे मनपूर्वक आभार सगळ्यांच्या वतीने. होमिओपॅथी विषयाच्या संदर्भातली आपली काही फार काही चर्चा ग्रुपवर झालेली नाही. सरांच्या निमित्ताने एक मूलभूत बाबींच्या संदर्भातली चर्चा सुरू झाली. सरांच्या माध्यमातून आपण आणखी नजीकच्या कालखंडामध्ये सरांची वेळ मागून घेऊन आणखी काही पुढच्या मुद्द्यांपर्यंत जाऊया. अर्थात थोडीफार ही चर्चाही होणार, म्हणजे प्रत्येक जण आपलं मत मांडणार. फक्त विनंती एवढीच राहील की एक बोलत असताना मग दुसऱ्यानं ते थोडंसं थांबावं, ऐकून घ्यावं. अशी जर चर्चा झाली तर होमिओपॅथीच्या संदर्भातलं एक अधिक चांगलं ज्ञान आपल्यापर्यंत पाचेगाव सरांच्या माध्यमातून नक्कीच पोहोचायला मदत होईल. सर, आपले मनपूर्वक आभार. आणि याच पद्धतीने आपण आणखी वेळ देत राहावा आणि अधिकाधिक चर्चा घडत राहावी. धन्यवाद सर. थँक्यू. बोला सर, 2 मिनिटं बोला.